डॉक्टर सतीश निचळ हे प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती येथे वरिष्ठ सोयाबीन शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी सोयाबीनची विविध वाण विकसित करण्यामध्ये बराच हातभार लावलेला आहे. तसेच विविध पुरस्कार जसं युवा वैज्ञानिक पुरस्कार, विविध फेलो अवॉर्ड त्यांना मिळालेली आहेत. तर मी निचळ सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणार आहे जेणे आणि नवीन वाण आणि जसं बीजोत्पादन तंत्रज्ञानाचं माहिती जर आपल्याला मिळाली तर आपण नक्कीच आपल्या उत्पादनात व उत्पादकतेत भर पडेल, जास्त होईल. तर सोयाबीन हे खूप महत्त्वाचं पीक आहे आपलं. जवळपास 18 लाख हेक्टर विदर्भात एरिया आहे आपला. आणि जर पूर्ण वर्ल्डचा विचार केला, विश्वाचा जर आपण विचार केला तर 99% जो एरिया आहे तो पूर्ण म्हणजे जे प्रोडक्शन आहे सोयाबीनचं ते 5 मुख्य देशामध्येच एकवटलेलं आहे. त्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते ब्राझील, नंतर अमेरिका, नंतर अर्जेंटिना, नंतर चायना आणि नंतर इंडिया, अशा 5 देशाचं जर प्रोडक्शन आपण म्हणजे उत्पादन जर आपण एकत्र केलं तर 99%च्या वर जातं. तर आणि यामध्ये ब्राझील जो आहे तो 1 नंबरला आहे उत्पादनाच्या क्षेत्रात. तर आपण या ग्राफमध्ये पाहू शकता. तर ब्राझील हा एक नंबरला आहे, नंतर युनायटेड स्टेट्स आहे, नंतर अर्जेंटिना, चायना आणि इंडिया आहे. जर उत्पादकता जर फिगर्समध्ये आपल्याला पाहायची असली तर आपण इथं पाहू शकता. तर यामध्ये जवळपास जे आहे तर इंडियाचा हा जो आहे भारत जो आहे तो 4 नंबरला आहे एरियामध्ये, पण उत्पादकतेमध्ये किंवा उत्पादनामध्ये हे आपण 5 नंबरला आहोत. तर तर जो ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता जी आहे ते वर्ल्डची जर पूर्ण विश्वाची पाहिली आपण तर 29 क्विंटलच्या जवळपास आहे, आपली जवळपास 10 क्विंटलच्या जवळपास आहे. तर त्याला खूप सारे कारणं आहेत. इथं ग्राफिकल फॉर्ममध्ये आपण पाहू शकता. तर इथं उत्पादकता जी आहे ते 10 क्विंटलच्या जवळपास इंडियाची आहे. तर आपले गडकरी साहेब नेहमीच म्हणत असतात की उत्पादकता इंडियामध्ये का कमी आहे आणि तिथं युनायटेड स्टेट्समध्ये खूप जास्त आहे. जवळपास 28 ते 30 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टर येते, आपल्या इथं जवळपास 10 क्विंटलचं ॲव्हरेजमध्ये. तर असं का आहे तर त्याला खूप कारणं आहेत. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे त्यामध्ये अनुकूल हवामान व जमिनीचे आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा. त्यामध्ये आपण म्हणतो फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन अँड सॉईल हेल्थ. तर अनुकूल हवामान काय आहे तर सोयाबीन हे ऑलरेडी हे म्हणजे समशीतोष्ण म्हणजे थंड प्रदेशातलं पीक आहे. ते आपण इथे इंट्रोड्यूस झालं आणि त्याच्यामुळे ती उत्पादकता ही कमी येते. आणि तिथं जर आणि याला ड्युरेशन जे मिळते, जे कालावधी जो मिळतो तो आपल्या इथं खूप कमी मिळतो. आपण मेमध्ये याला किंवा एप्रिलमध्ये आपण याची पेरणी करू शकत नाही. पण USA याची जी पेरणी असते किंवा सोईंग जे आहे ते एप्रिलमध्येच होऊन जाते. आपण ते एवढं ऊन असल्यामुळे ते करू शकत नाही. आणि जेव्हा आपण ते जूनमध्ये पेरणी करतो किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण पेरणी करतो तर त्याचा जो डे लेंथ आहे जेव्हा एकदम लहान होऊन जाते, रात्र हे होते, तर तेव्हा फुलोरा इनिशिएट होऊन जातो, फुलोरा येतो एकदम. म्हणून आपले पाहू शकतो की 15 जुलैनंतर 15 ऑगस्टच्या त्या जवळात आपल्या याच्यात फुलोरा हा सुरू होऊन जातो. थोडंसं लेट जरी पेरलं तरी फुलोरा हा येतोच. ज्या कालावधीत यायचा आहे 2-4 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात. म्हणून त्याला त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा जो पिरियड आहे तो खूप कमी मिळतो है ना. कायिक वाढ जे आपण म्हणतो त्यात झाड बनत नाही तसं त्याचं, आणि त्यामुळे त्याची उत्पादकता ही कमी येते. आता जमिनीचे आरोग्य, तर जमिनीमध्ये जर आपण पाहिलं तर आपला कार्बन कंटेंट जो आहे तो खूप कमी आहे. आपण पिकाची फेरपालट करत नाही, त्यामुळे रोगांचं जास्त वाढतात. तर हे एक आणखीन कारण आहे. दुसरं कारण आहे अधिक जमीन धारणा, म्हणजे मोर लँड होल्डिंग. तिथं आपल्या इथं फ्रॅगमेंटेड आहे, छोटे शेत असतात, तिथं मॅकॅनायझेशन करता येत नाही. तिथं खूप मोठ्या प्रमाणावर हे असते, मॅकॅनायझेशन खूप जोरात होते. एका वेळेस फवारणी करू शकता, एका वेळेस काढणी करू शकता, वेळेवर सगळं काम करू शकता. तर त्यामुळे लँड होल्डिंग खूप जास्त आहे आणि पूर्ण यांत्रिकीकरण आहे. म्हणजे ज्या कामाला आपला 2-3 दिवस लागतात ते 2-3 घंट्यात किंवा सर्व होऊ शकते. तर हे पण एक कारण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे दीर्घ कालावधीचे वाण. जेवढा वाणाचा कालावधी जास्त तेवढं उत्पादन जास्त, उत्पादकता जास्त. पण आपण म्हणतो मग आपल्या इथं का बरं नाही, पण आपणही दीर्घ कालावधीचे करू शकतो, पण जास्तीत जास्त किती 120-125 दिवसापर्यंत. त्याच्यापुढे आपण जाऊ शकत नाही, कारण की तेवढा कालावधी आपल्याला मिळतच नाही. आणि तिथचे वाण जरी अमेरिकेतले वाण जरी आपण इथे येऊन लावले तरी त्याची जे ड्युरेशन आहे ते कमी होते आणि ते अर्ली मध्यम कालावधीमध्येच येतात. त्यामुळे हे उत्पादकता हे कमी आहे. नंतर GM तंत्रज्ञानाची उपलब्धता तिथे आहे, अवेलेबिलिटी ऑफ GM टेक्नॉलॉजी. तिथं RR सोयाबीन आहे, म्हणजे तुमचं
तणनाशकं जे आहे ते सिलेक्टिव्ह नंतर नॉन सिलेक्टिव्ह पण मारू शकतो, ग्लायफोसेट सरळ मारू शकतो आहे की नाही. त्या आणि तणांमुळे होणारा जो नुकसान आहे ते कमी प्रमाणात तिथं होते. आणि या GM तंत्रज्ञानामुळे तिथं प्रायव्हेट सेक्टरचं जे आहे ते खूप प्लेयर्स प्रायव्हेट सेक्टरचे खूप जास्त प्रमाणात मैदानात आहेत, म्हणजे कृषीमध्ये आहेत. आणि त्यामुळे तिथं कॉम्पिटिशन आहे. जिथं कॉम्पिटिशन आली, जिथं पैसा आला, तिथं मग तुमचं तंत्रज्ञान पण जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे येते. नंतर पिकाचा फेरफार, ते क्रॉप रोटेशनवर खूप जास्त भर दिला जातो. सोयाबीन नंतर मका हे तिचं फेवरेबल म्हणजे ठरलेलं क्रॉप रोटेशन आहे. वेगवेगळ्या रूट सिस्टीम त्यामुळे त्यांना भेटतात. अलग अलग प्रकारच्या मूळ जे अन्नद्रव्य जमिनीतून घेतात ते वेगवेगळ्या क्षेत्र याच्यातून घेतात, लेयर्स म्हणून तिथं त्यांना अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे त्या पिकांना मिळते. तर याच्यामुळे तिथं जास्त प्रमाणात उत्पादकता ही जास्त आहे. त्याच्याच उलटं जर केलं तर भारतात उत्पादक कमी कारणे आहेत. तर तेच पुन्हा मी हे दिलं आहे की प्रतिकूल हवामान आहे. आपण हे थंड हवेतलं आहे. इथं आपण गरमी इथं लावतो. समजा जून जुलैमध्ये आपण याची पेरणी करतो. मर्यादित यांत्रिकीकरण आहे. कमी कालावधीचे वाण आहेत. आता कमी कालावधीचे वाण आपल्या इथं काय आहेत? एक तर वातावरणाचा पण इश्यू आहे. दुसरा इश्यू आहे की आपल्याला दुबार पेरणी, तिबार म्हणजे दुसरं पीक घ्यायचं आहे, तिसरं पीक घ्यायचं आहे. त्यामुळे कारण की होल्डिंग खूप कमी आहे. नंतर GM तंत्रज्ञान अवेलेबल नाही आहे. आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा शेतकरी पूर्णपणे अवलंब करत नाहीत. त्यांच्याबद्दल माहिती जात नाही. तर अमेरिकेत काय असते तर मोठे लँड होल्डिंग असतात. ॲक्च्युली आपण तिथचा शेतकरी म्हटलं तर आपल्या इथे काय कंपनीसारखंच आहे. शेकडो हेक्टर जमीन असते, म्हणून तो काही आणि त्याची पैसे लावायची कुवत पण खूप जास्त असते. आपला शेतकरी त्यामुळे कमजोर पडतो. म्हणून त्यामध्ये थोडीशी उत्पादकता ही कमी आहे. तर भारताची जर स्थिती आपण पाहिली स्टेट वाईज जर पाहिलं तर आपण इथं पाहू शकता महाराष्ट्रात जवळपास 130 लाख हेक्टर पूर्ण भारतात आहे सोयाबीनची क्षेत्र. आणि त्यापैकी 50 लाख हेक्टर हे महाराष्ट्रातलं आहे. तर महाराष्ट्र हा क्षेत्रामध्ये 2 नंबरला आहे. पण उत्पादनाची गोष्ट जर पाहिली आपलं तर सोयाबीन हे उत्पादनामध्ये पूर्ण इंडियामध्ये 1 नंबरला आहे. आणि उत्पादकता सुद्धा जवळपास चांगली आहे. पण यामध्ये क्लायमेटिक जे आपलं हवामान जे आहे, हवामानाचा खूप मोठा रोल दरवर्षी असतो. यावर्षी उत्पादकता आणखीन थोडी प्रमाणात घटलेली आहे. हे खरीप 23चं हे प्रोडक्शन आपण दाखवलं आहे. यावर्षी अजून हे यायचे आहेत. जर विदर्भाचा आपण विचार केला तर जवळपास अमरावती विभागामध्ये 15 लाख हेक्टर क्षेत्र आहे. 3 लाख हेक्टर क्षेत्र नागपूर विभागात, असं 18 लाख हेक्टरच्या जवळपास एरिया हा आपला सोयाबीनचा आहे. आणि उत्पादकता हे आपली 10 क्विंटल प्रति हेक्टरच्या जवळपास आहे. आणि इथं आपण मागच्या 10 वर्षाचा एरिया आणि उत्पादकता जर पाहिलं तर इथं आपला जो एरिया आहे तो 17 ते 18 लाख हेक्टरच्या जवळपास खेळत आहे, फिक्स झालेला आहे विदर्भामध्ये. आणि उत्पादकता जर पाहिली तर ती आहे ते 10 ते 12 हेक्टरच्या क्विंटलच्या जवळपास, म्हणजे 10 ते 13 पर्यंत. जास्त फेवरेबल कंडिशन असली, वातावरण चांगलं असतं 13 क्विंटल प्रति हेक्टर पण जातो. कमी असले तर 9 ते 10 पर्यंत येतो. आता हे मागच्या वर्षीचा अंतिम पेरणी अहवाल आहे. तर मागच्या वर्षी 104% 4% सोयाबीनचा एरिया हा वाढलेला होता. आता माझा जो विषय आहे तो मेन आहे सोयाबीनचे वाण. कारण की उत्पादकता वाढवायची असली तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे हा वाणाचा इश्यू आहे. आणि शेतकऱ्यांचा सर्वात आवडता विषयसुद्धा आहे. तर वाणांची निवड करताना आपण काय केलं पाहिजे तर जे जास्त उत्पादन देणारे वाण आहेत, ज्या वाणांनी आपल्या इथे पहिले मागच्या वर्षी किंवा 1-2 वर्षात चांगलं उत्पादन दिलं आहे, अशाच वाणाची जास्त एरियावर निवड करायची. नवीन वाण आहे बाबा हे चांगलं आहे असं आहे, शेतकरी इकडून तिकडून माहिती भेटली तर त्यावर शक्यतो तिथं जायचं नाही. तो आपल्या जेवढा एरिया आहे त्याच्या 10 किंवा 20% एरियावर ते नवीन वाण लावायचं. आपलं जे एक्झिस्टिंग जे फिक्स झालेलं आहे, ज्याचं आपण उत्पादन चांगले भेटते ते 80%पर्यंतच्या क्षेत्रात लावायचं. नंतर अधिक उत्पादन देणारा आणि जे विशेष करून रोग आणि किडीसाठी जे प्रतिकारक्षम वाण आहे ते लावायचे. कारण की दरवर्षी सीझन कसं राहील, हवामान कसं राहील हे सांगता येत नाही. म्हणून जे किडी आणि रोगास बळी पडणारे असे सुधारित वाण आहेत असे करायचे. आणि ते वाण आपल्या विभागासाठी म्हणजे प्रसारित झाले आहेत की नाही, अधिसूचित झाले आहेत की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की यावर्षी असं झालं आहे की मागील 1-2 वर्षात चांगलं उत्पादन दिलं काही व्हरायटीनं. यावर्षी एकदम वातावरण बदललं तर पूर्णच गेले. काही येलो मोझॅकनं गेले, काही मुळकूज खोळकूज रोगाने गेले. तर शक्यतो असे वाण निवडायचे जे आपल्या विभागासाठी प्रसारित झालेले वाण आहेत. आपल्या विभागासाठी प्रसारित झाले म्हणजे काय, ते वाण आपल्या इथं चांगले येतात, अधिसूचित झाले आपल्या महाराष्ट्रासाठी, सेंट्रल झोनसाठी है ना. तर असेच वाण लावायचे. आणि निवड करताना आपल्या परिसरातील पर्जन्यमान कसं आहे, पाऊस कसा आहे,
पाऊस जर जास्त असेल, समजा आपलं नागपूर साईडला गेलं तर थोडंसं लेट ड्युरेशनमध्ये गेलं तर चालते. जिथं कमी पाऊस पडतो तिथं अर्ली ड्युरेशनचे परिपक्वता कालावधीचे वाण घेतले पाहिजे. शक्यतो विदर्भामध्ये लवकर ते मध्यम कालावधीचे वाण आपण घेतले पाहिजेत, कारण की आपला तो पिरियड जो आहे पर्जन्यमानाचा तो कमी आहे, म्हणून लवकर ते मध्यम कालावधीचे. आता आपली इथं फॅट झालं की बा काही वाण जे पश्चिम महाराष्ट्रात चांगले येतात ते आपण घेतले पाहिजे. ते वाण तिथे चांगले येतात, इथं आपल्या इथं ते येत नाही. तिथं परतीचा पाऊस चांगला असतो, ते लॉंग ड्युरेशनमध्ये असल्यामुळे ते तिथं जास्त ते दाणे चांगले भरतात, आपले तर ते दाणे भरत नाही. म्हणून लवकर ते मध्यम कालावधीचे वाण निवडावे. जमिनीचा प्रकारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आपली जमीन जर एक तर शक्यतो सोयाबीन हलक्या जमिनीत घेऊच नाही, कारण की तिची रिक्वायरमेंट खूप आहे. हलक्या जमिनीमध्ये जास्त सोयाबीन हे घेऊ नये. तर पण तरी घ्यायचं असलं लवकर, तर तिथं लवकर ते अतिलवकर येणारे वाण जसे 9305 आहे, 9560 आहे, त्याच्यापेक्षा आता 2034 आला आहे नवीनमध्ये. तर असे वाण घ्यायला हरकत नाही, पण जास्त कालावधीचे किंवा मध्यम कालावधीचे हलक्या जमिनीत घेऊ नये. नंतर जमीन तुमची चांगली असेल, एकदम काळी कसदार जमीन असेल, पाण्याची सोय असेल, खूप कमी होल्डिंग असेल, 1-2 एकराचा प्लॉट असेल, पैसे लावू शकत असेल, तर अशा वेळेस लॉंग ड्युरेशनच्या व्हरायटी घ्यायच हरकत नाही, तेव्हा आपण तिथे घेऊ शकतो. पण इन जनरल मध्यम कालावधीचे वाण ज्यामध्ये समजा PDK आंबा आहे, सुवर्ण सोया आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या MUS 162 आहे, 612 आहे, असे वाण घ्यावे. नंतर शक्यतो एकच वाण पेरू नये. काय होते आता यावेळेस शेंगा न लागण्याचा इश्यू होता, काही ठिकाणी शेतकरी म्हणतात शेंगा लागल्या नाही. तर काही मग काय, जर आपण वेगवेगळ्या कालावधीचे वाण घेतले, तिथं कारणं वेगवेगळे आहेत शेंगा न लागण्याची. काहीमुळे किडीनं खाल्ले, कुठं वातावरणाचा खूप मोठा इफेक्ट होता. तर अशा वेळेस जर ते वेगवेगळ्या कालावधीची, जर आपल्याकडे होल्डिंग चांगल्या प्रकारे जमीन 10-12 एकरच्या वर असेल किंवा तेवढी असेल, तर आपण 2-3 व्हरायट्या ह्या घ्याव्या वेगवेगळ्या परिपक्वता कालावधीच्या, जेणेकरून त्याच्यावर किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव एकाच वेळेस येणार नाही. जो काही प्रॉब्लेम आला तो सगळ्यांवर येणार नाही, काही वाण सुटतील आणि कापणीच्या वेळेससुद्धा तुम्हाला ते सोपं जाईल वेगवेगळ्या कालावधीचे असल्यामुळे. नंतर आता इथं लिहिले मी भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या AICRPमध्ये 6 विभाग पडतात. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प आहे सोयाबीनचा, त्यानुसार भारताचे 6 विभाग पडतात सोयाबीनच्या वाण कोणते घेतले पाहिजे किंवा वातावरणानुसार. तर त्यामध्ये आपल्या ज्या कामाचे आहे त्यामध्ये आहे मध्य विभाग आणि दक्षिण विभाग. तर महाराष्ट्राचा जास्तीत जास्त विभाग जो एरिया जो आहे तो जे हिरव्यामध्ये हिरव्या कलरमध्ये दाखवला आहे तो मध्य विभाग आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा जवळपास दक्षिणचा भाग जर सोडला त्यामध्ये दक्षिणचे 4 जिल्हे येतात, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर हे 4 जिल्हे सोडून बाकी हा पूर्ण मध्य विभागात येतो. तर मध्य विभागामध्ये हा उर्वरित महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा काही भाग येतो. तर हे या एरियासाठी जे प्रसारित झालेले वाण आहे ते आपण इथे घेतले पाहिजे. तर टोटल आता आजपर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत 180 वाण हे पूर्ण भारतासाठी प्रसारित झालेले असे वाण आहेत. तर इथं लिस्ट दिलेली आहे कोणत्या. आता मध्य विभागासाठी म्हणजे आपल्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यासाठी जे प्रसारित झाले त्याच्या वाणाची सूची आपण इथं दिलेली आहे. सरासरी उत्पादन परिपक्वता कालावधी इथे आहे. तर मी त्यातले काही निवडक जे वाण आहेत जे आपल्या इथं जे विदर्भासाठी प्रसारित आपण घेऊ शकतो असे वाणाचं, आणि जे खूप फेवरेबल आहेत म्हणजे जे इथं आपल्याकडे रिलीज झाले आहेत, त्या जे किडी आणि रोग जे आपल्याकडे जास्त येतात ते या वाणावर येत नाही, ते इथं मी इथं तुम्हाला हायलाईट केले आहेत. तर यामध्ये तर यामध्ये मध्यम कालावधीचे जे वाण आहेत त्यामध्ये PDK आंबा आहे, सुवर्ण सोया आहे, येलो गोल्ड आहे, MUS 158, 612, 162 हे वाण आहे. यामध्ये 335सुद्धा दाखवला आहे. शक्यतो 335 घ्यायचं नाही, खूप जुना वाण आहे आणि तरी काही ठिकाणी चांगला येतो, पण या किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव याच्यावर खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हा वाण शक्यतो घेऊ नये. अर्लीमध्ये जायचं असलं तर 9305 आहे, 9560 आहे, 2034 आहे. तर हे अशा प्रकारचे वाण आहेत. तर मला इथं सांगायचं म्हणजे अभिमान वाटतो की आमच्या कृषी विद्यापीठाने मागच्या 5 ते 6 वर्षात हे नवीन 4 वाण प्रसारित केलेले आहेत, जे की महाराष्ट्रासाठी म्हणजे सेंट्रल झोनसाठी, त्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा काही भाग येतो त्यासाठी प्रसारित झालेले असे वाण आहेत. यामध्ये सर्वात सुंदर वाण जो आहे तो यामध्येही सांगण्यात झाल्यास तर सुवर्ण सोया. आता हे एक करून आपण वाण इथं पाहणार आहोत.
तर यामध्ये PDQ येलो गोल्ड आहे जो महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेला आहे. सुवर्ण सोया आणि PDQ आंबा हा मध्य भारतासाठी प्रसारित झालेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रही आहे. आणि PDQ पूर्वा हे पूर्व भारतासाठी प्रसारित झालेला आहे. या वनाला जास्त प्रमाणात पाऊस लागतो आणि त्या वातावरणाला खूप म्हणजे सूट करते, तर म्हणून PDQ पूर्व आहे पूर्व भारतासाठी प्रसारित झालेलं वाण आहे. त्यामध्ये PDQ येलो गोल्ड हा महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेला वाण आहे, 2018 साली प्रसारित झालेला आहे. आणि हा पिवळा मोजॅक व्हायरसला प्रतिकारक आहे. यावेळेस पाहिलं तर आपल्याला पिवळा मोजॅक खूप प्रमाणात होता काही ठिकाणी, तर पिवळा मोजॅक वाणाचं प्रतिकारक आहे. आणि याच्या शेंगासुद्धा 10 ते 15 दिवसपर्यंत फुटत नाहीत, एक वेळा तुमचं मॅच्युरिटी आली तर. याचा जो कालावधी आहे परिपक्वतेचा तो 95 ते 100 दिवसाचा आहे. आणि 22 ते 26 क्विंटल प्रति हेक्टर हा ॲव्हरेजचा आहे. ॲव्हरेज प्रति हेक्टर उत्पादकता या वाणाची आहे. नंतर सुवर्ण सोया हा एक खूप चांगला वाण आहे, जो मुळकूज खोडकूज जो आपल्या इकडे रोग येतो, विशेष करून मुळकूज खोडकूज आहे, ज्यामध्ये पूर्णपणे झाडं वाळून जाते, काही पॅचेसमध्ये पहिले येतो आणि नंतर पूर्ण शेत घेतो. तर अशा रोगाला हे एक प्रतिकारक असं एक वाण आहे. तर हे वाण मध्य भारतासाठी म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र यांच्यासाठी प्रसारित झालेलं आहे. आणि विशेष करून हे वेगळ्या प्रकारचं म्हणजे आपण पांढरं फुल आहे याला आणि तांबडी लव आहे शेंगांवर, त्यामुळे हे एकदम वेगळं आहे. बीजोत्पादन करत असताना किंवा तुम्हाला हे वाण लवकर ओळखू येते, याच्यात काही भेसळ असल्यास म्हणजे बीजोत्पादनासाठी एकदम चांगलं आहे. आणि याच्यासुद्धा शेंगा ह्या 10 ते 15 दिवस फुटत नाहीत आणि हे मध्यम कालावधीचं आहे. जसं आपलं 335 होतं 98 ते 102 दिवसाचं, तसं हे मध्यम कालावधीचं असं हे वाण आहे. आणि याची उत्पादकता जे आहे ते 24 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर सरासरीमध्ये आहे. नंतर PDQ पूर्व मी हे सांगितलं की हे पूर्व भारतासाठी प्रसारित झालेलं वाण आहे, त्यामुळे याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. आणि फक्त एवढं सांगतो की हे आपल्या जे धानाचा पट्टा आहे शिंदेवाई साकोली हा आहे, तर इथं आमच्या ट्रायल सुरू आहेत. तिथं म्हणजे त्या भागात पाऊस जास्त आहे आणि अनुकूल वातावरण आहे या वाणासाठी, तर तिथं ते या वाणाचा परफॉर्मन्स आपण नोट करत आहे. तर सध्या तरी परफॉर्मन्स चांगला आहे. तर विद्यापीठाने प्रसारित केलेले जे वाण आहेत त्यामध्ये सर्वात नवीनतम आणि खूप चांगलं असं वाण हे PDQ आंबा आहे, AMS 100-39. तर हे वाण लवकर येणारं आणि अधिक उत्पादन देणारं असं वाण आहे. शक्यतो लवकरमध्ये गेलं तर आपली उत्पादकता कमी होते, पण हे वाण उत्पादक जास्त लवकरही येते आणि उत्पादकतासुद्धा याची जास्त आहे. याची जो कालावधी आहे तो 94 म्हणजे 95 दिवसात हे वाण परिपक्व होते. आणि उत्पादकता क्षमताची 28 ते 30 क्विंटल आहे. जसं आपलं संगम आहे, किमय आहे, हे लाँग ड्युरेशनचे वाण आहेत, जास्त दिवस घेतात. पण हे जवळपास 20 दिवस या वाणापेक्षा जास्त घेतात. पण त्याच वाणा एवढं उत्पादन आपण 20 दिवस पहिले आपलं शेत रिकामं करून आणि किडी आणि रोगांना प्रतिकारक, त्यामध्ये मुळकूज खोडकूज आहे, पिवळा मोझॅक या रोगाला हे प्रतिकारक असं हे वाण आहे. त्याचप्रमाणे चक्रभुंगा खोडमाशी या किडींनासुद्धा हे मध्यम प्रकारचे प्रतिकारक आहे. सोयाबीनमध्ये विशेष करून तेल आणि प्रोटीन, ऑइल आणि प्रोटीन हे दोन हे असतात, तर या वाणामध्ये दोन्हीचं प्रमाण हे जास्त आहे सरासरीपेक्षा. बाकी तुल्यबल जे वाण आहेत त्यामध्ये तेलाचं प्रमाण हे 20.5% तर प्रथिनाचं प्रमाण हे 44% या वाणामध्ये आहे. आणि परिपक्वतेनंतर ह्याच्या शेंगासुद्धा 10 ते 12 दिवस फुटत नाहीत. त्यामुळे असं आहे सुंदर वाण आहे. आणि सगळ्यात जास्त डिमांड सध्या ज्या बियाण्याची किंवा वाणाची आहे ते या वाणाची सध्या महाबीजकडून आहे आणि सर्व शेतकऱ्यांकडून सुद्धा आहे. यावर्षी इतक्या बदलत्या वातावरणात किंवा इतकं वातावरण चांगलं नसतानाही या वाणाने जो खूप चांगल्या प्रकारे सगळ्या वाणापेक्षा सगळ्यात चांगलं उत्पादन या वाणाने दिलेलं आहे. तर हे विशेष करून आपण लक्षात ठेवावं. आणि याचं बियाणं पुढच्या वर्षी महाबीजमध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध राहील. विद्यापीठानं जवळपास याचं 10,000 क्विंटल बियाणं विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. तर या वाणांच्या प्रचार प्रसारासाठी आम्ही काही मीडिया व्हिडिओ क्लिपसुद्धा बनवलेल्या आहेत, ज्या यूट्यूबवर अवेलेबल आहेत, तर तुम्ही हे पाहू शकता. नंतर हे वाण शेतकऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे मागच्या 2-3 वर्षात खूप चांगलं परफॉर्मन्स या वाणानं दिलं आहे. तर हे शेतकऱ्यांच्या शेतावरचं जे वाण आहेत त्याचे फोटोग्राफ्स आपण इथं दिलेले आहेत. यामध्ये फक्त विदर्भच नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या वाणाची उत्पादकता आपण दिली आहे. काही यशोगाथा आपण इथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही त्यांचे मोबाईल नंबर पण सुद्धा मिळू शकतील. तर हे यशोगा हे शिवाजीराव पाटील चाकूरकर आहेत, चाकूरचे आहेत. तर त्यांचं उत्पादकता ते 14 ते 15 क्विंटल प्रति एकरच्या जवळपास हे मागच्या वर्षी त्यांना मिळालेलं आहे. हे वाशिमचे चांभई आहेत जे BBFसाठी प्रसिद्ध शेतकरी आहेत. हे नंतर हे अंजनगाव सुरजी अमरावतीमधले शेतकरी आहेत. हे लातूरचे शिंदे साहेब आहेत, हे पण खूप जास्त मोठ्या प्रमाणात आंबाचं हे करतात, उत्पादकता घेतात. हे आमच्याच सेंटरच्या बाजूला गावाला वलगावमध्ये आहेत जोशी.
नंतर हे चिखलीचं उदाहरण आहे. हे शिंगणे साहेब आजच त्यांना अवॉर्ड मिळाला इथं स्टेजवर, तर त्यांनासुद्धा जवळपास 14 क्विंटल प्रति एकरचं उत्पादन यांना मिळालेलं आहे. हे विनोद देशमुख आहेत, हे प्रगतीशील शेतकरी आहेत. हे बाकीचे म्हणजे असं मी पूर्ण इथे दिलेलं आहे. तर हे या आमच्या अंबा आणि सुवर्णसोया या वाणाबद्दल होतं. तर या वाणासोबतच बाकी विद्यापीठातसुद्धा वाण आहेत जे की चांगले आहेत. आपण कोणाला वाण प्रसारित झालं म्हणजे ते चांगलेच असतात. फक्त काही वातावरण बदलामुळे किंवा कुठं ते टेस्ट झालं नसल्यामुळे त्या एरियात ते त्याचा प्रतिकार करतात, रेजिस्टंट होतात. तर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे 3 वाण, यामध्ये MUS 158, 162 आणि 612 आणि आता नवीन प्रसारित झालेलं त्यांचं 725 हे सध्या स्लाईडमध्ये नाही आहे. तर हे 4 वाण खूप जास्त प्रमाणात प्रचलित आहेत. तर हे सर्व वाण मध्यम कालावधीचे आहेत. हे तिन्ही वाण जे 158, 162, 612 या व्यतिरिक्त 725 जे वाण आहे त्यांचं लवकर येणारं वाण आहे. तर या वाणांचा जो कालावधी आहे, जो सगळे मध्यम कालावधीचा आहे, जवळ 95 ते 100 दिवसात येतात आणि उत्पादकता याची जी आहे ते 22 ते 25 किंवा 27-28 क्विंटल प्रति हेक्टर ॲव्हरेज आहे, त्यापर्यंत आहे. हे सर्व वाण मुळकूज खोडकूज या रोगासाठी जवळपास मध्यम प्रतिकारक आहेत. आणि हे जे फुटण्याची हे असते, जवळपास परिपक्व झाल्यावर शेंगा फुटतात, तर 10 ते 12 दिवस या तग धरतात, तसं शेंगा याच्या फुटत नाहीत. आणि विशेष करून यामध्ये MUS 158 हा थोडा जुना झाला, MUS 612 हा सध्या खूप जास्त प्रमाणात प्रचलित असणारा वाण आहे, शेतकऱ्याकडून याची डिमांड आहे. MUS 158 हा वाण सगळ्यात जास्त सीड चेनमध्ये आहे. सगळ्यात जास्त बियाणं जर उपलब्ध असेल तर MUS 158चा आहे, कारण का थोडासा जुना आहे आणि उत्पादनसुद्धा चांगलं आहे. यामध्ये MUS 162चा जो हा वाण आहे हा उंच वाढतो, इनडिटर्मिनेट ग्रोथ आहे याची, त्यामुळे हा मशीनद्वारे कापण्यास सहनशील, मशीन कापण्यास योग्य असा वाण आहे. त्यामुळे जर आपल्याकडे खूप मोठ्या एरियामध्ये लावला असेल, जर मशीनद्वारे कापायचा आपल्याला प्लॅन असेल, जे एरिया जास्त असेल, तर आपण हा MUS 162 वाण हा घेऊ शकतो. त्यानंतर KDSचे जे वाण आहेत, म्हणजे मला सांगायचं वाटतं की महाराष्ट्रात जे वाण तयार होतात त्या 4च हे जे पब्लिक सेक्टरमधून होतात, जे शासकीय याच्यातून होतं, विद्यापीठाद्वारे होतात. तर त्यामध्ये एक PDKV नाव असते, त्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले. नंतर MAUS असते, त्यामध्ये मराठवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी परभणी, तर हे परभणीचे वाण असतात जे MUS आहेत. आणि KDS म्हणजे KDS कसबे दिग्रज सोयाबीन है ना. तर KDS म्हणजे हा राहुरी कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला आहे, त्यांच्या कसबे दिग्रज या सेंटरने प्रसारित केलेले वाण असतात. तर KDSमध्ये तर हे खूप प्रचलित असे वाण आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण महाराष्ट्रासाठी. त्यामध्ये KDS 726 फुले संगम आपण त्याला म्हणतो. नंतर KDS 753 फुले किमया आणि KDS 992 फुले दुर्वा हे वाण आहेत. हे तीनही वाण लाँग ड्युरेशन, जास्त कालावधीचे असे वाण आहेत आणि हे तांबेरा प्रतिकारक असे वाण आहेत. कारण की तांबेरा हा मेन प्रॉब्लेम आहे पण दक्षिण महाराष्ट्रासाठी, तिथं तांबेरा येतो, आपल्याकडे तांबेरा येत नाही, म्हणून हे वाण लाँग ड्युरेशन आहेत आणि तांबेरासाठी प्रतिकारक आहेत आणि त्या एरियामध्ये हे चांगल्या प्रकारे येतात. तर हे वाण जे आहे ते जवळपास दक्षिण भारतासाठी प्रसारित झालेले आहेत. आम्ही प्रथमच सांगितलं, जेव्हा वाणाची आपण निवड करतो तेव्हा ते वाण आपल्यासाठी प्रसारित झालेले असावे, पहिली गोष्ट आपल्या रिजनसाठी. दुसरी गोष्ट, विदर्भात जर घ्यायचं आहे, विदर्भ किंवा मराठवाडा, तर मध्यम कालावधीचे वाण आपण घ्यावे है ना. म्हणून हे वाण शक्यतो घेऊ नये. पण ज्यांच्याकडे होल्डिंग कमी आहे, कमी एरियावर घ्यायचं आहे, पाण्याची सोय चांगल्या प्रकारे आहे, तर शक्यतो हे वाण घेऊ नये. नंतर अर्लीमध्ये जायचं असेल आपल्याला तर हे मी पहिलेच सांगितलं आहे, तर JSचे जे वाण आहे, JS 9305 जे 95 दिवस घेते, JS 9560 90 दिवस घेते आणि JS 2034 जे 85 ते 90 दिवसात परिपक्व होते, असे हे वाण आहेत. हे चांगले वाण आहेत. नंतर काही स्पेशालिटी सोयाबीन आहेत, म्हणजे हे फक्त आपण उत्पादनासाठी घेतो, धान्यासाठी ग्रेन म्हणून घेतो, मार्केट विकासासाठी. काही स्पेशालिटी सोयाबीन आहेत जे नल KTI म्हणजे सोयाबीनमध्ये एक असं तत्त्व असते किंवा त्याला आपण म्हणतो KTI म्हणजे कुनिट ट्रिप्सिन इनिबिटर, जे सोयाबीनमध्ये प्रोटीन जे आहे ते आपल्याला पचत नाही, डायरेक्ट खाल्लं तर आपल्याला पचत नाही, तर ते पचनासाठी नल ट्रिप्सिन म्हणजे जे ट्रिप्सिन त्यामध्ये नाही आहे, ट्रिप्सिन इनिबिटर नाही आहे, असे काही वाण आहेत. त्यामध्ये NRC 127 आहे. नंतर NRC म्हणजे हे नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोयाबीन इंदोरहून प्रसारित झालेले वाण आहेत. तर NRC 127 132. सोयाबीनमध्ये 2 प्रॉब्लेम असतात, डायरेक्टली आपण ते कन्झ्युम करू शकत नाही. त्यामध्ये एक ट्रिप्सिन इनिबिटर असते आणि दुसरं लॉक्स असते, लॉक्स 2.
ट्रिप्सिन इनिबिटर म्हणजे काय, ज्या ट्रिप्सिन आपल्या आतमध्ये पोटात हे असतं एन्झाईम्स त्याला ते लॉक करते आणि त्यामुळे ते पचन होत नाही प्रोटीनचं. तर हे यामध्ये ते नाही आहे, त्यामुळे ते प्रोटीनचं पचन चांगल्या प्रकारे होते. आणि लॉक्स टू म्हणजे जे बिनी फ्लेवर असते, जे सोयाबीन खाताना वेगळा वास येतो, तो या प्रोडक्ट या लॉक्समध्ये येतो. तर हा जर त्यामध्ये नाही, हा काढलेला आहे म्हणजे ते आता पचनासाठी सुद्धा चांगला आहे आणि त्याचा वास पण येत नाही. म्हणजे विविध प्रोडक्ट आपण बनवू शकतो, आपण ते खाऊ शकतो. तर त्यामुळे NRC 127 आहे, NRC 132 आहे, NRC 147 आहे, NRC 142 आहे. तर काही हे वाण आता NRC 127 हा ओलिक ॲसिड जास्त आहे. तर दोन्ही मिळून आहे, लॉक्स 2 आणि KT असे मिक्स यामध्ये आहे. हे जवळपास वाण आहेत. यामध्ये मला सांगावं असं ते करुणे जो आहे हा फर्स्ट व्हेजिटेबल टाईप सोयाबीन फक्त धान्यासाठीच नाही, तर जसं आपण वाटाण्याचे दाणे खातो तसे सोयाबीनच्या दाण्यासाठी सुद्धा घेतल्या जाते. तर त्यामध्ये व्हेजिटेबलमध्ये करुणे हे एक व्हेजिटेबलसाठी प्रसारित झालेलं वाण आहे. हे वाण जवळपास आपण यामध्ये काय असतं, दाण्याचा साईज खूप मोठा असतो आणि वाटाण्याच्यापेक्षाही मोठा असतो आणि सुक्रोज कंटेंट गोड असतो हा. आणि जेव्हा R6 स्टेज असते म्हणजे जेव्हा आपलं म्हणजे दाना हिरव्याचा जेव्हा भुरकट व्हायला लागतो त्यावेळेस हे आपण खातो, त्याचं वजन खूप जास्त असते. तर इथं आपण पाहू शकता याचं वजन जे आहे सुक्रोज कंटेंट जवळपास 6 ते 6.5% आहे. नंतर हे एक नवीन लेटेस्टमध्ये काही रिलीज झालेल्या व्हेरायटी आहेत. हे स्पेशल व्हेजिटेबलसाठी कोणते, नल केट्यासाठी, लॉक्ससाठी कोणते, हे इथं आपण दिलेलं आहे. तर हा माझ्या याचा जवळपास पूर्वार्ध झाला आहे. तर थोडंसं एक बीजोत्पादन तंत्रज्ञानाबद्दल सांगतो. माझ्यानंतर दांडगे साहेब आहेत, ते तुम्हाला पूर्ण लागवड तंत्रज्ञान हे सांगतीलच. तर बीजोत्पादन तंत्रामध्ये 2-3 ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये लक्षात ठेवायचं होतं. आता आपण बीजोत्पादन कशासाठी करतो, तर तुकाराम महाराजांनी म्हटलं तर आपल्याला की शुद्ध बीजापोटी फळे रसाळं गोमटी. जर तुमचं बियाणं शुद्ध असेल, चांगलं असेल, तर उत्पादनसुद्धा चांगलं मिळेल. तर त्यासाठी बीजोत्पादन हे घेणे गरजेचं आहे. आपला एरिया जवळपास महाराष्ट्राचा 50 लाख एकर आहे. तर जवळपास याला बियाण्यासाठी जो लागतो तो 13 ते 14 लाख क्विंटल बियाणं आपल्याला हे लागते पेरणीसाठी. तर हे सगळं फक्त एकटं महाबीज करू शकत नाही किंवा विविध बीजोत्पादन एजन्सी ज्या ते शक्य करत नाही. शेतकरी आपल्या स्तरावर आपण करावं, कारण की हे स्वयंपरागित पीक आहे. याचं बियाणं आपण 2 ते 3 वर्ष कंटिन्यू ठेवू शकतो, नवीन बियाणं घ्यायची गरज नाही. तर एक बीजोत्पादनाचं घ्यायचं असलं तर बीजोत्पादन क्षेत्राची निवड करताना तिथं जवळपास सोयाबीन मागच्या वर्षी घेतलेलं नसावं, कारण की भेसळ व्हायची शक्यता जास्त असते. जर घ्यायचंच असलं, आता कंपेल झालं आपल्याला घ्यायचंच आहे, तर एक पाणी देऊन जे काही मागच्या वर्षीचं असतील ते हे करून टाकायचे, उगवून येणं. आणि मध्यम हलक्या जमिनीत घेऊ नये, मध्यम ते भारी जमिनीत उत्तम निचरा होणे खूप गरजेचं आहे सोयाबीनमध्ये. आणि याचं विलगीकरण अंतर म्हणजे एकाच व्हरायटीच्या दुसऱ्या वाणापासून असलेलं अंतर है ना, एकाच म्हणजे सोयाबीनच्या दुसऱ्या वाणापासून अंतर हे 3 मीटर कमीत कमी असावं, जेणेकरून त्यात भेसळ होणार नाही. आणि स्त्रोत बियाणं हे एका ऑथेंटिक एजन्सीकडून, महाबीज आहे, कृषी विद्यापीठ आहे, विविध एजन्सी आहेत, त्यांच्याकडून घ्यावं. आणि मेन गोष्ट आहे उगवण शक्ती ही पेरणी पहिले सोयाबीनमध्ये उगवण शक्तीचा खूप मोठा इश्यू आहे, कारण की याचा जो पापुद्रा असतो बाहेरचा हा खूप पातळ असतो. जर सोयाबीन खाली पडलं तर त्याची उगवण शक्ती जाते, म्हणून उगवण शक्ती तपासणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर सोयाबीनमध्ये जे स्टँडर्ड उगवण शक्ती आहे ते 70% आहे, 70%पेक्षा कमी नसावी. जास्तीत जास्त आपण 60% पण जाऊ शकतो. त्यामध्ये मग प्रति याला अर्धा किलो बियाणं आपल्याला वाढवावं लागतं. तर हे घरच्या घरी कशी उगवण शक्ती तपासावी हे एक इथं दिलेलं आहे. 26 किलो आपलं स्टँडर्ड आहे. नंतर 26 × 70 आणि जितकी आपली उगवण शक्ती आहे डिवायडेड बाय तेवढं केलं तर किती किलो पेराचं हे आपल्याला या फॉर्म्युल्यावरचं आपण काढू शकतो. नंतर पेरणीची वेळ पद्धत सगळे दांडगे साहेब सांगतील, खत व्यवस्थापन वगैरे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं अजून बीजोत्पादनामध्ये त्यामध्ये आहे भेसळ काढणे. कारण की भेसळ काढणे म्हणजे जे वेगळे वाण आहेत, जे आपल्या वाणाशी गुणधर्माशी जुळत नाहीत असे झाडं काढणे. तर भेसळ काढायचे ते आपलं फुलाचा रंग, खोड, फांद्या, लव, शेंगाचा रंग याच्यावर पाहून आपण भेसळ काढायला पाहिजे. आणि तर हे काही इथं आपण हे दिलेले आहेत वेगवेगळे स्टँडर्ड्स, कसे भेसळ ओळखायची किंवा झाडं किती प्रकारचे पानं असतात सोयाबीनमध्ये, फुलं कशा प्रकारचे असतात. तर यामध्ये वेगळं जर आपलं 9305 जर वाण घेतलं तर त्याचं आपलं लॅन्सेवलेट म्हणजे हे तलवारीसारखं पान असतं. यामध्ये जर दुसऱ्या प्रकारचं पान आलं तर आपण ते काढावं. 2 प्रकारच्या कलर हे आपण पाहू शकतो सोयाबीनमध्ये. एक फिक्का असतो, एक ग्रीन असतो, एक डार्क ग्रीनमध्ये असतो. 2 टाईपच्या वाढीचा स्वभाव असतो त्यामध्ये, एक इरेक्ट टाईप, सेमी इरेक्ट टाईप. 2 प्रकारचे फुलं असतात, पांढऱ्या फुलं आणि पर्पल म्हणजे बैगनी फुलं आपण म्हणतो.
तर हे विषय हे आहे, काही ठिकाणी लव असते, काही ठिकाणी लव नसते. तर हे वेगवेगळे आपण या कॅरेक्टरनुसार आपण त्यामध्ये भेसळ काढावी. त्यामध्ये नाभीचा रंग आहे, बियाचा रंग आहे, बियाण्याची सीड शेप आहे. नंतर जर आपल्याला बीजोत्पादन करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, काढणीच्या वेळेस सोयाबीन जर उभं असते तेव्हा काढणीला आलं सोयाबीन उभं, तर त्यावेळेस त्यामध्ये पीक कापणीच्या 8-8 दिवस अगोदर उभ्या पिकात बुरशीनाशकाची एक फवारणी करावी, जेणेकरून त्यामध्ये पुढे बुरशी वाढणार नाही है ना. तर अशा बुरशी फवारणी करावी. आणि ओलाव्याचं प्रमाण 14 ते 15% असावं. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं जे आहे ते सोयाबीन काढताना जे ड्रमची गती असते थ्रेशरची, ते कमी असावी. 350 ते 400 फेरे प्रति मिनिट या दरम्यान RPM आपलं हे असावं. तर हे करण्यासाठी आपण हे पॉकेट टॅकोमीटरच्या सहाय्यानं त्याचा स्पीड मोजू शकतो, थ्रेशरचा किती आहे. आणि ओलावा मापक यंत्र जे आहे मॉइश्चर कंटेंट, याच्यानं मॉइश्चर आपण मोजू शकतो. शक्यतो ज्याचे FPO आहेत, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहेत, यांनी हे शक्यतो असायला, ज्यांनी जे बीजोत्पादनामध्ये काम करतात अशा शेतकऱ्यांकडे किंवा अशा गटांकडे हे 2 इन्स्ट्रुमेंट असणं गरजेचं आहे. आणि बियाणे प्रक्रिया करताना नंतर फेब्रुवारीपर्यंत महिन्यात करून टाकावी. नंतर आणि साठवणूक करताना जे आपण पोते एकावर एक ठेवतो ते 5 पोत्याच्या वर नसावं, आणि खाली काहीतरी खालची ओलावा किंवा बाजूचा साईडचा भिंतीचा ओलावा त्याला लागू नये याच्यासाठी आपण एक तर खाली लाकडी फळ्या टाकाव्या आणि भिंतीपासून दूर साठवणूक करावी. तर आणि बियाण्याची हाताळणी करताना योग्य ते काळजी घ्यावी. तर हे कारण की सोयाबीन हे खूप नाजूक असं हे आहे. तर हे काही महत्त्वाच्या बाबी आहेत जे मोहीम सुरुवात आपल्याला राबवायचे असतात सोयाबीनमध्ये. त्यामध्ये शक्यतो घरचंच बियाणं वापरायचं, त्याची उगवणशक्ती तपासून घ्यायची, त्याची बीज प्रक्रिया करावी. आता बीज प्रक्रिया कशी करावी हे दांडगी साहेब मागच्या नंतरचे वक्ते बोलतील. पेरणी करताना घाई करू नये. जमिनीत चांगला पाऊस झाल्यावर 100% mm पाऊस झाल्यावर पेरणी करावी. आंतरमशागतचा समावेश करावा, कारण की पिकात कधी नुकसान होऊ शकते. बाकीचे हे मी जवळपास कव्हर केले आहेत. तर जे काही याच्या विषयावर प्रश्न असतील तर मला वाटते आपण तिघेही मिळून नंतर हे घेऊ. धन्यवाद. यानंतर मी मंगेश दांडगे सरांना निमंत्रित करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करावं. आज या ॲग्रोव्हिजनच्या निमित्ताने, कार्यशाळेच्या निमित्ताने किंवा भव्य कृषी प्रदर्शनीच्या निमित्ताने इथे उपस्थित सर्व शेतकरी बंधू यांचे मी स्वागत करतो. मी मंगेश दांडगे, सोयाबीन कृषी विद्यावेत्ता, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अमरावती इथे मागच्या 12 वर्षापासून कार्यरत आहे. आपला जो विषय आहे हा तेलबिया उत्पादन कसं वाढवायचं, आणि सोयाबीन हे जे मुख्य पीक आहे हे सध्या आता विदर्भातलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं सुद्धा मुख्य पीक होऊन राहिलेलं आहे. आणि हे तेलवर्गीय पीक म्हणून गणलं जातं. आणि तेलवर्गीय पिकांचं जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तर त्यावेळेस कोणत्या काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे की जेणेकरून तुमचे उत्पादनसुद्धा वाढेल आणि उत्पादकतासुद्धा वाढेल. आता माझ्यापूर्वीच निचळ साहेबांनी बरेचसे सोयाबीनच्या संदर्भात भाष्य केलं की वाणांची निवड कशी असावी, त्याच्यानंतर बीजोत्पादन तंत्रज्ञान हे कसं असायला पाहिजे, काय गोष्टी करायला पाहिजे. याच्या अनुरूप आणखी ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत, आणि त्या नुसतं ऐकून न घेता ते आपल्या शेतावरती आत्मसात करून ते आपल्या शेतावरती त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भात मी इथे बोलणार आहे. बरेचसे शेतकरी या भागातले सोयाबीन हे मागच्या 30 वर्षापासून पेरून राहिलेले आहे. साधारणतः 97, 98, 95, 96च्या दरम्यान बरेचसे शेतकऱ्यांनी लावण्यास सुरुवात केली. आज आता हे जवळपास 30 वर्ष होऊन राहिलेलं आहे. 30 वर्षाच्या आधी सोयाबीनची उत्पादकता फार चांगली होती. लोकांना एकरी 14-15 क्विंटल हे सोयाबीन सहज होऊन जात होतं. पण आज त्यांची उत्पादकता घटत 4 आणि 5 क्विंटलवरती आली आहे. आता याचे तर कारणं भरपूर आहे की बदलतं हवामान आहे, त्याच्यानंतर बियाण्याचा स्रोत आहे, आणि असे काही बरेचसे कारणं आहेत की ज्या कारणामुळं जसं पावसाचा खंड आला आहे, कमी अधिक पावसाचा खंड असला की लगेच तुमच्या उत्पादनावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. मग अशा परिस्थितीवरती आपल्याला वातावरणाशी तर झगडणं आवश्यक आहे. आणि झगडून जर तुम्हाला उत्पादन चांगलं राखायचं असेल
तर त्या हिशोबाने आपल्याला काही प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आता नेमके कोणते प्रयत्न करणं गरजेचं आहे हे मी माझ्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. या व्हेरायटीच्या संदर्भात सविस्तरपणे अशी चर्चा निचळ साहेबांनी केलेली आहे. आता पर्जन्यमान हे सोयाबीन पिकासाठी आपल्या विदर्भामध्ये जर विचार केला तर साधारणतः 700 ते 1000 मिलीमीटरमध्ये या पर्जन्यमानात सोयाबीन हे पीक अत्यंत चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. आणि नागपूर हा झोन जो आहे, नागपूरचा बराचसा पार्ट हा ईस्टर्न विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाच्या याच्यामध्ये येत असल्यामुळे तसंही पर्जन्यमान हे भरपूर राहतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्हाला सोयाबीन पीक जर चांगलं काढायचं असेल तर तुम्हाला पेरणी मुळात व्यवस्थित करावं लागेल आणि कोणत्या महिन्यात करणे आहे हे गरजेचं आहे. जसा मान्सून सुरू झाला की मान्सून सुरू झाल्याबरोबर लगेच शेतकरी पेरणीची तयारी करतो आणि सोयाबीन पेरायला घाई करतो. पण असं न होऊ देता तुम्ही जर का 100 मिलीमीटर जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करण्याचे टाळावे. कारण अशा आमच्याकडे असंख्य कंप्लेंट्स येतात की त्यांनी पावसाची वाट न पाहता लगेच 1-2 पाऊस पडल्यानंतर पेरणी केलेली आहे. कारण उन्हाळ्यात आपल्या इथलं टेम्परेचर जे आहे जवळपास 46-47 डिग्रीपर्यंत जातं आणि पहिल्या 1-2 धडाक्याचे पाऊस जरी आले किंवा शेतातून पाणी जरी वाहून गेलं तरी जी जमिनीची उष्णता जी आहे ही जमिनीची उष्णता ही पूर्णपणे निघत नाही आणि वातावरणसुद्धा त्यावेळेस फार गरम राहतं. मग अशा परिस्थितीमध्ये वातावरण थंड होऊ देणं, जमिनीची उष्णता ही कमी होऊ देणं अत्यंत गरजेचं आहे. मग या दृष्टीने आपल्याला असं पाहावं लागेल की जोपर्यंत कमीत कमी 100 मिलीमीटर पावसाची नोंद होत नाही तोपर्यंत आपण पेरणी करणे टाळावे. आणि पेरणी जर पाऊस जर आपला 100 मिलीमीटरच्या वरती झाला तर त्यावेळेस मग आपण पेरणी सुरू करावी. मग आता पेरणी करताना बरेचसे शेतकरी बंधू हे घरचं बियाणं वापरतात. घरचं बियाणं वापरायला काहीच हरकत नाही, पण ते बियाणं किती उगवण क्षमतेचं आहे हे घरच्या घरी टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कोणताही शेतकरी घरच्या घरी ती टेस्ट करू शकतो. साध्या तुमच्या गोणपाटामध्ये 100 दाणे टाकून किंवा मग पेपरमध्ये 100 दाणे टाकून किंवा मग कुंडीमध्ये 100 दाणे टाकून ती टेस्ट करू शकतो. आणि कमीत कमी 70% उगवण क्षमतेचं बियाणं हे पेरणीसाठी वापरायचं. जर त्याच्यामध्ये जर का 55-50च दाणे जर उगवले तर तसं बियाणं आपण पेरणीसाठी काही वापरायचं नाही. ही खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी बंधू काय करतात की बा आपलं उगवण क्षमता समजा जर का 60% असेल तर त्याच्यामध्ये आणखी 2-4-5 किलो हे बियाणं एकरी 30 किलो सोडायच्या जागी किंवा एकरी 25 किलो सोडायच्या जागी 35 किलो सोडते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये वातावरण बदलल्यामुळे जमिनीत जेव्हा पडते ते बियाणं तर तेव्हा एक तर फार दाटून येते किंवा मग फार कमी पडते. पण सीड रेट न वाढवता उगवण क्षमता जर का टेस्ट केली, उगवण शक्ती जर टेस्ट केली आणि त्या हिशोबानुसार जर आपण बियाणं वापरलं तर ते आपल्या फायद्याचं ठरतं. आता बरेचसे कंपनीचे किंवा वाणाचे पॅकिंग जे आहे हे 25 किलोपर्यंत येऊन राहिलेले आहे, 26 किलोपर्यंत येऊन राहिलेले आहे. कारण प्रत्येक वाणामध्ये बियाण्याचा साईज हा एकसारखा राहत नाही, तो वेगवेगळा राहतो. मग अशा परिस्थितीमध्ये काही वाण ज्याचं वजन जे आहे 100 दाण्याचं वजन हे 14 आणि 15 ग्रॅमपर्यंत राहतं किंवा 16 ग्रॅम 14 किंवा 15 ग्रॅमपर्यंत राहतं, तर ते बियाणं तुम्हाला कदाचित एकरी हे 35 किलो लागू शकेल किंवा 32 किलो लागू शकेल. पण ज्या वाणाचं बियाणं हे बारीक आहे तर तशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही ते एकरी 30 किलो जर वापरलं तरीसुद्धा ते दाटण्याची संभावना आहे. म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की पेरणीपूर्वी बीजाची उगवण क्षमता तपासणे आणि कोणचं वाण पेरावं हे लक्षात घेऊन त्याचं पॅकिंग लक्षात घेऊन त्या पद्धतीनं बियाणं तुमच्या जमिनीमध्ये सोडावं.
तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये सपाट शेत राहत नाही, उबडखाबड राहते किंवा चढ उताराचं राहते. तर अशा परिस्थितीमध्ये उताराला आडवी अशी पेरणी करणं अतिशय हितवाय ठरते. आता रुंद वरंबा सरी पद्धत ही टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि ही खरोखरच चांगली आहे. जिथे कुठे पाऊस कमी पडेल तिथे या रुंद वरंबा सरी पद्धतीने जर तुम्ही जर पेरत असाल तर तुमची बियाण्याची बचतसुद्धा होते. आणि विशेष करून जेव्हा पीक अवर्षणग्रस्त काळात येतं किंवा पावसाचा खंड पडतो तशा परिस्थितीमध्ये तुमचं पीक हे दिमागदार डौलात उभं राहतं. म्हणून रुंद वरंबा सरी पद्धत किंवा BBF टेक्नॉलॉजी ही आत्मसात करणं आता सध्या काळाची गरज आहे. यासोबतच जेव्हा अतिपाऊस येतो, या अतिपावसामध्ये तुमच्या शेतातून ते पाणी बाहेर निघून जातं. तर जेव्हा तुम्ही हे तंत्रज्ञान जेव्हा वापराल रुंद वरंबा सरी पद्धत, तर एका चाकोरीबद्ध नियमाप्रमाणे एका मोरीतून ते पाणी वाहून जाईल, शेताबाहेर जाईल. म्हणजे तुमच्या शेतामध्ये जे काही नुकतंच पेरलेलं बियाणं आहे हे सुद्धा वाहणार नाही किंवा वाहून जाणार नाही, की जेणेकरून तुमच्या रोपांची संख्या जी आहे हेक्टरी 4 ते 4.5 लाख ही तशीच राहील आणि शाश्वत उत्पादन तुम्हाला मिळू शकेल. अशा या पेरणीच्या संदर्भात मी काही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आत्मसात करणे अत्यंत गरजेचं आहे. बीज प्रक्रियेच्या संदर्भात घावडेसाहेब सविस्तर सांगेल आणि मला फक्त इथे एकच नमूद करायचं की कोणचंही बियाणं राहो, बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाणं ते पेरू नये. कारण मागच्या 15-20 वर्षापासून किंवा 25 वर्षापासून आपण सोयाबीन पीक पेरून राहिलो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या सोयाबीन पिकावरती असंख्य किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. तर तुम्हाला जर पीक या किडी आणि रोगांपासून जर वाचवायचं असेल तर तुम्हाला बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. आता पेरणीचं समजा मी सांगितलं की 100 मिलीमीटर पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत पेरणी करायची नाही. आणि दुसरी जी गोष्ट आहे जी 70% उगवण क्षमता, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या पेरणीसोबतच खत व्यवस्थापन जे आहे हे खत व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. आता खत व्यवस्थापन करताना सर्वसाधारण शेतकऱ्यांचं मी पाहिलेलं आहे की एकरी एक बॅग कोणची तरी सिंगल सुपर फॉस्फेटची टाकून देईल किंवा त्याच्यामध्ये युरिया मिक्स करेल किंवा मग युरिया जर मिक्स केला नाही तर तो 15-20 दिवसानंतर, पेरणीनंतर 15-20 दिवसानंतर रोप जेव्हा 15-20 दिवसाचं राहील त्यावेळेस त्याची उंची वाढायसाठी युरियाचं टॉप ड्रेसिंग करेल. तर हे करणं अत्यंत चुकीचं आहे. पेरणी करताना बियाण्यासोबत तुमचं खत, रासायनिक खत देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याची मात्रासुद्धा ठरवून दिलेली आहे, विद्यापीठांनी ठरवून दिलेली आहे की हेक्टरी 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पलाश. आता हे 30 किलो नत्र, हे नत्र म्हणजे आपण आपल्या डोळ्यासमोर उभं राहते की चित्र युरियाचं. मग आता या युरियामध्ये नेमकं एका बॅगमध्ये नत्र किती राहते, नायट्रोजन किती राहते आणि तो आपल्याला पिकाला किती पाहिजे. तर साधारणतः युरियाची एक बॅग 50 किलोची राहते आणि त्याच्यामध्ये जवळपास 22-23% हे नत्र राहते. जेव्हा तुम्ही युरियाच्या 2 बॅगा घ्याल मार्केटमधून तर 46 किलो त्याच्यामध्ये नत्र राहील. मग आपल्याला किती पाहिजे, 30 किलो नत्र प्रति हेक्टरी हे 30 किलो नत्र पाहिजे. मग त्याच्यासाठी जवळपास 65 किलो युरिया हे घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता शेतकरी बंधू काय करते की नत्राचा वापर हा जास्त करतो किंवा पेरण्याच्या वेळेस नत्र न देता स्फुरद देतो, सिंगल सुपर फॉस्फेटची बॅग देतो आणि पेरणीनंतर 15-20 दिवसाचं क्रॉप झाल्यानंतर, पीक झाल्यानंतर तो युरिया फेकतो शेतामध्ये. तर याच्यामुळे वाढ तर अतिशय होतेच जास्त. सोयाबीनची वाढ ही टोंगळ्या किंवा जास्तीत जास्त मांडीपर्यंत असणं आवश्यक आहे. त्याच्या पलीकडे जर तुमची वाढ होत असेल तर फक्त खताचा जो वापर होतो तो फक्त वाढीसाठीच होतो
आणि खताची जेव्हा आवश्यकता त्या पिकाला भासते, फुलोरा अवस्थेत किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत, तर ते खत ते तुमच्या मुख्य पिकाला भेटत नाही. मग तशा परिस्थितीमध्ये तुमच्या शेंगा पोचट राहण्याचं प्रमाण किंवा फुलांचं प्रमाण हे कमी राहतं किंवा शेंगांचं प्रमाण कमी राहतं. म्हणून पेरणीच्या वेळेस साधारणतः बियाण्याच्या खाली खत पडलं पाहिजे आणि बियाणं जसं उगवणं तिची होईल, सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामधून रॅडिकल आणि प्ल्युमूल म्हणजेच तुमचं मुळं आणि त्याच्यासोबतच तुमची झाडाची स्टेम, मुख्य फांदी ही बाहेर निघते. आणि बाहेर निघाल्यानंतर जर तुमचं खत तिथे जर भेटलं त्या पिकाला, तर तसंच तुमच्या पिकाची वाढ जोमदार होते. म्हणून बियाण्याच्या खाली तुमचं खत पडणं अत्यंत आवश्यक आहे. इथे मी काही पद्धती दिलेल्या आहे. रुंद वरंबा सरी पद्धत आहे, पट्टा पद्धत आहे. या पट्टा पद्धतीमध्ये तुम्ही 3 ओळीनंतर 1 ओळ किंवा 6 ओळीनंतर 1 ओळ रिकामी ठेवू शकता. आणि साधारणतः पीक तुमचं 25 ते 30 दिवसाचं जेव्हा होईल, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या डवऱ्याला आडवी दोरी बांधून एक काय म्हणतात मोरी किंवा एक छोटंसं कॅनल काढू शकता, की जेणेकरून पावसाचं पाणी जे आहे हे पावसाचं पाणी जर पाऊस जर झाला तर त्याच्यातून वाहून निघालं पाहिजे आणि कमी जर पाऊस जर झाला तर ते त्याच्यामध्ये साचून राहिलं पाहिजे. याचा तुम्हाला अनुभव येऊ शकतो. या मोरीच्या भोवतीचं किंवा ओळीच्या भोवतीचं जर का तुम्ही सोयाबीनचे 2-2 तास जर पाहिले इकडून आणि तिकडून, तर सहज तुम्हाला तिथे शेंगाची संख्या आणि शेंगामध्ये असलेल्या दाण्याचे वजन म्हणा किंवा त्याचा भरीवपणा हे निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल. आता जिथे कुठे शेताचा अट्रॅन्डम स्लोप राहतो, तर तशा पद्धतीमध्ये कंटूर पद्धतीने तुम्ही पेरणी करू शकता. आता इथे विद्यापीठाद्वारे जे काही सोयाबीनचे सुधारित तंत्रज्ञानाच्या काही शिफारसी दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये बीज प्रक्रिया तर दिलेलंच आहे आणि मूलस्थानी जलसंधारणासाठी BBF टेक्नॉलॉजीचंही सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे. पट्टा पद्धतीने लागवड करण्यात येत असेल तर 3 ओळीनंतर किंवा 6 ओळीनंतर 1 ओळ रिकामी ठेवणं आवश्यक आहे. आणि विशेष करून शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही साधारणतः 19-19-19 याचा 2% जर फवारा जर काढला तर शेंगा भरण्यास निश्चित त्याची मदत होते. तर एकतर त्याचा स्प्रे घ्या किंवा साधारणतः पीक 50 दिवसाचं आणि 70 दिवसाचं असेल तर 2% युरियाचा स्प्रे घेणं हितवाय ठरेल. आणि सोबतच किडी आणि तणनाशकाचा जर तुम्ही स्प्रे घेत असाल, कारण पाऊस हा सुरुवातीला भरपूर मोठ्या प्रमाणात येऊन राहिलेला आहे, त्याच वेळेस किडीचा प्रसार किंवा प्रादुर्भावसुद्धा हा मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी घाबरून जातो की नेमकं काय करायचं, काय नाही, कोणचं तणनाशक मारायचं. तर मी इथे काही तणनाशकाची नावं सांगणार आहे की जे तुमच्या कीटकनाशकासोबतसुद्धा वापरू शकता. जसं इमॅझिथॅपिर जे परसूट नावाने मार्केटमध्ये विकल्या जातं, किंवा मग हे साधारणतः इमॅझिथॅपिर किंवा परसूट हे रुंदवर्गीय तणांसाठी वापरलं जातं. आणि क्युझॉलॉफ इथाईल टर्गा सुपर हे अरुंदवर्गीय गवतवर्गीय जे तण आहेत त्याच्यासाठी वापरल्या जातं. हे एक तर मिक्स करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर का अरुंदवर्गीय तणं असेल आणि रुंदवर्गीय पानाची जर तणं असेल तर हे मिक्स करून तुम्ही हे औषध मारू शकता. साधारणतः 400 ग्रॅम प्रति एकर तुमचं परसूट राहील आणि 400 मिली ते 500 मिली तुमचं टर्गा सुपर राहील. आणि यासोबतच काही कीटकनाशकसुद्धा तुम्ही वापरू शकता की सुरुवातीच्या पिकाच्या अवस्थेत, सोयाबीनच्या पिकाच्या अवस्थेत, सुरुवातीच्या अवस्थेत काय म्हणतात त्याला हिरवी उंटळी, या हिरवी उंटळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात राहतो. ती पानं कातरते आणि फार मोठ्या प्रमाणात कातरते आणि फास्ट कातरते. तर अशा किडीचा बंदोबस्तासाठी तुम्ही या तणनाशकासोबतमध्ये तुम्ही हिरवी उंटळी मारायसाठी क्विनॉल फॉसचा फवारा घेऊ शकता किंवा अवांट मार्केटमध्ये इंडॉक्झा कार्ब या औषधाचा फवारा घेऊ शकता. हे दोन्ही
औषधं तुम्हाला चालू शकते किंवा क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल म्हणजे कोरायझन, या कोरायझनचा सुद्धा अंतर्भाव या तणनाशकासोबत करू शकता. बरेचसे कीटकनाशक हे तणनाशकात चालत नाही किंवा बरेचसे तणनाशक हे कीटकनाशकात चालत नाही, पण या संदर्भातला जो अभ्यास केलेला आहे विद्यापीठाने केलेला आहे, तर हे जे 2 तणनाशक आहे परसूट आणि टर्गा सुपर किझोलॉफ ऑफ इथाईल किंवा इमेझिथॅपिर, या तणनाशकासोबतमध्ये तुमचं क्युनॉलफॉस चालू शकतं, त्याच्यानंतर तुमचं कोरायझन चालू शकतं आणि अवांट हे 3 कीटकनाशकं चालू शकतात, जेणेकरून तुम्ही तणांचा आणि सोबतच किडींचा एकत्र बंदोबस्त करू शका. आंतरपिके, प्रामुख्याने आंतरपिके आपल्याला सोयाबीनमध्ये विशेष करून तुरीचं आंतरपीक हे घेण्यात येते. बरेचसे शेतकरी बंधू 4 ओळीनंतर 1 ओळ तुरीची किंवा 5 ओळीनंतर किंवा 6 ओळीनंतर 1 ओळ तुरीची किंवा 2 ओळी तुरीच्या, हे परंपरागत पद्धत जी आहे ही शेतकरी बंधू घेत राहते. आता या तक्त्यामध्ये जर तुम्हाला लक्षात येईल की साधारणतः वेगवेगळे रो प्रपोर्शन जर आपण पाहिले की बा 1 ओळ जी आहे ही तुरीची आहे आणि 2 ओळी जर सोयाबीनच्या ठेवल्या, तर साधारणतः सोयाबीनचं बियाणं किती लागू शकते आणि तुरीचं बियाणं किती लागू शकते. आणि सर्वसाधारण जी पद्धत आहे ही 4थ्या नंबरची, जी 1 ओळ तुरीची आणि 5 ओळ तुमच्या सोयाबीनच्या, या पद्धतीमध्ये साधारणतः तुरीचं जे बियाणं आहे 3 किलो प्रति हेक्टरी, तर सोयाबीनचं बियाणं जे आहे हे 65 किलो प्रति हेक्टरी हे वापरलं जातं. आणि त्याचं अंदाजित उत्पादनसुद्धा इथे खाली नमूद केलेलं आहे. जसं 1:5 या हिशोबानुसार जर तुम्ही पेरत असाल तर अंदाजित उत्पादन जे आहे हे साधारणतः तुरीचं जे आहे 4 क्विंटल प्रति हेक्टर आणि तसंच सोयाबीनचं जे आहे हे 16 क्विंटल प्रति हेक्टर. याच्यापेक्षा जास्त हे शेतकरी बंधू घेऊ शकतात किंवा काढू शकतात किंवा काढणारे आहेत सुद्धा. सोयाबीन अधिक तूर अधिक ज्वारी ही पद्धत, आता ज्वारीचं बऱ्याच ठिकाणी डुकरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ज्वारीचं पीक हे आपल्याकडून जवळपास नाहीसं झाल्यासारखं आहे. बुलढाणा वाशिम या भागामध्ये ते अद्याप घेतलं जातं. आता इथे मी सांगितलेल्या या तक्त्यामध्ये की बा सोयाबीनच्या वाढीस जी काही पाण्याची गरज आहे की नेमकी पाण्याची गरज कोणत्या कोणत्या वेळेस असते, तर सर्वसाधारणतः फुलोऱ्याच्या वेळेस तर असते आणि शेंगा भरण्याच्या सुद्धा अवस्थेत ही पाण्याची गरज राहते. आपल्या इथे सरासरी जे पर्जन्यमान आहे हे साधारणतः 800 ते 850 मिलीमीटर राहतं. आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे 100 मिलीमीटर पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण पेरणी करू नये असं मी सांगतो. म्हणजे 850 मिलीमीटर जर पाऊस जर आपल्या इथे वार्षिक पर्जन्यमान असेल, सरासरी वार्षिक पर्जन्यमान असेल, त्या 850मधून 100 मिलीमीटर तुमचं पहिलंच गेलं, मग राहते 750 मिलीमीटर. आता हे 750 मिलीमीटर हे जे आहे हे 750 मिलीमीटर नेमकं कोणत्या कोणत्या स्टेजला राहते, तर पीक पेरणीपासून तर तुमचं फुलाची उगवण होईपर्यंत हे या अवस्थेमध्ये पिकाला फार कमी पाणी लागतं. पण जेव्हा पीक फुलोरावर असताना आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना किंवा पीक परिपक्व अवस्थेत जात असताना या पिकाला, सोयाबीन पिकाला 500 ते 550 मिलीमीटर पावसाची आवश्यकता राहते किंवा पाण्याची आवश्यकता राहते. म्हणून या पर्टिक्युलर या स्टेजला जर पावसाचा खंड पडला तर तुमच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची संभावना राहते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर पावसाचा खंड पडलाच तर तुम्हाला बाष्प अवरोधकाची फवारणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. जसं 1% पोटॅशियम नायट्रेट किंवा मग 5% ग्लिसरॉल किंवा मग 2% मॅग्नेशियम कार्बोनेट याची फवारणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आंतरमशागतीमध्ये निंदणं, कोळपणं किंवा डवरणी या गोष्टी करत राहतात.
याच्यामध्ये दुसरा जो इश्यू आहे सगळ्यात महत्त्वाचा हा तण व्यवस्थापनाचा आहे. याच्यामध्ये मी काही जास्त खोलवरती जाणार नाही. फक्त एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की सगळ्यात जास्त तणांमुळे नुकसान होते किडी आणि रोगापेक्षाही. किंवा मग जेव्हा आपण स्टोअर करतो, धान्य स्टोअर करतो, त्यावेळेस जे काही होणारं नुकसान आहे, या तिन्ही प्रकारच्या नुकसानामध्ये तणांचा प्रादुर्भाव जिथे जास्त असेल तर तिथे तुमचं उत्पादन फार कमी होतं. ही आकडेवारी ही मी दिलेली नाही आहे. ही आकडेवारी ही साधारणतः आपलं जे काही सेंटर जे जबलपूरला आहे वीड सायन्सचं, त्यांनी दिलेली आहे. जवळपास 37%. आता हा आकडा वाढला आहे, जवळपास 41 ते 42% तणांमुळे होणारं नुकसान हे पर्टिक्युलरली सोयाबीनमध्ये आहे. म्हणून तुमचं पीक जे आहे सोयाबीन पीक हे साधारणतः कमीत कमी 30 ते 45 दिवसपर्यंत तणविरहित असणं आवश्यक आहे. मग आता या संदर्भात जे 10-15 वर्षाच्या आधी ज्या गोष्टी नव्हत्या त्या आता आलेल्या आहे. वेगवेगळे तणनाशकाचे प्रकार आहे. पण शेतकरी बंधू हे जागरूक असले पाहिजे की आपल्या शेतामध्ये नेमके कोणत्या प्रकारची तणं आहेत आणि आपण कोणते तणनाशक वापरून आलो आहे. आपल्या मार्केटमध्ये बरेचसे तणनाशक असे आहेत की जे फक्त रुंद पाण्याच्या तणांसाठी चालते, किंवा काही तणनाशक आहे की फक्त ते अरुंद वर्गीय तणांसाठी चालते. पण बाजूचा शेतकरी जो काही फवारतो त्या हिशोबाने मग आपण तो घेऊन येतो, ते तणनाशक घेऊन येते आणि नंतर आपल्याला रिझल्ट भेटत नाही. बाजूच्या याच्यात हराळ लवाळ जर जास्त असली, त्यांनी जर का त्या पद्धतीचं जर तणनाशक जर आणलं आणि आपल्या याच्यामध्ये मोठ्या पाण्याचं तण जर असलं तर ते त्या औषधामुळे किंवा त्या तणनाशकामुळे जाणार नाही. म्हणून नेमकं आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची तणनाशके आहे, तणनाशकाचे प्रकार कोणते आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. निवडक तणनाशक आहे की बिननिवडक तणनाशक आहे. त्याच्यानंतर तणनाशकाच्या मारण्याच्या वेळी कोणत्या आहेत, म्हणजे एक तर पेरणीच्या अगोदर तुम्ही मारू शकता, किंवा पेरल्यानंतर लगेच त्याच दिवशी मारू शकता, किंवा दुसऱ्या दिवशी मारू शकता, किंवा मग पेरणीनंतर साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर तुम्ही मारू शकता. अशा 3 प्रकारे मारण्याच्या वेळा आहेत. तणनाशकाचे प्रकार निवडक आणि बिननिवडक हे लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि तणं कोणत्या प्रकारची आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. बरेचसे शेतकरी बंधूंना हे माहीत आहे. फक्त एक तुम्हाला इथे सोयाबीनच्या संदर्भात जर सांगायचं जर झालं तर प्रति हेक्टर हे जे प्रमाण जे दिलेलं आहे 26 ते 65 किलो नत्र, 3 ते 11 किलो स्फुरद आणि 43 ते 102 किलो पालाश हे जमिनीतून शोषून घेण्याचं काम हे तणं करतात. म्हणजे तुम्ही जर तण व्यवस्थापन केलं नाही तर तुमच्या जमिनीतले जे काही मुख्य अन्नद्रव्य जे आहे नत्र, स्फुरद, पालाश हे मोठ्या प्रमाणावर शोषून घेण्याचं काम हे तणं करतात. आणि एकात्मिक पद्धतीने जर तण व्यवस्थापन जर केलं तर याचा निश्चितच तुम्हाला फायदा होतो. कारण आजकाल आमच्याकडे अशा कंप्लेंट्स येऊन राहिलेल्या आहेत की बरेचसे तणनाशकं हे जुने झाल्यामुळे काम करत नाही, पण तशातला भाग नाही आहे तो. आपण वापरताना विशेष काळजी न घेतल्यामुळे आणि एकच एक तणनाशक हे वारंवार वापरल्यामुळं एकात्मिक तण नियंत्रणाचा अभाव असल्यामुळं आपल्याला त्याचे पाहिजे तेवढे चांगले परिणाम तणांवरती किंवा आपल्या शेतामध्ये दिसून नाही राहिले. परसूटसारखं चांगलं मॉलिक्यूल हे आता सध्या रिझल्ट देत नाही किंवा देऊन नाही राहिलं अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. पण शेतकऱ्यांनी त्याचा वापर अतिप्रमाणात केला, दरवर्षी केला, आलटून पालटून न करता दरवर्षी केला. त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे हा तो पाहिजे तसा आता आपल्याला दिसून नाही राहिला. तसंच तणनाशक मारताना आपण पाण्याचं कॅलिब्रेशन करत नाही. पाण्याचं कॅलिब्रेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही पीक पेरण्याच्या आधी जर तुम्हाला जर का तणनाशक वापरायचं असेल तर तुम्हाला हेक्टरी 600 लिटर पाणी 600 ते 700 लिटर पाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्री इमर्जन्स म्हणजे उगवणपूर्व तणनाशक वापरता, जसं स्टॉर्म झालं, डायक्लोसोलाम झालं, स्ट्रॉंग आर्म जे मार्केटमध्ये नावाने विकल्या जातं, अशी जर तणनाशकं तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला हेक्टरी 500 लिटर पाणी मारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तसंच उगवण पश्चात 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला जर मारायचं जर काम पडलं तर तुम्हाला हेक्टरी 400 लिटर पाणी मारणं अत्यंत गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये, कारण तणनाशक अशी गोष्ट आहे की ते जर जास्त पडलं
तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या झाडावरती दिसून येतो आणि कमी जर पडलं तर तुम्हाला रिझल्ट भेटत नाही. हे कीटकनाशकासारखं नाही आहे की बा कीटकनाशक 1-2 ml जर तुमचं जास्त झालं तरी झाडावरती त्याचा विपरीत परिणाम दिसणार नाही, पण तणनाशकाच्या बाबतीत हे मात्र निश्चित घडतं. म्हणून तणनाशक मारताना पाण्याची जी क्वांटिटी आहे ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या लिफलेटवरती किंवा कंपनीने जे काही अधिकृत दिलेलं आहे किंवा विद्यापीठांनी जी काही शिफारस केलेली आहे त्या मात्रेत तणनाशक घेणं गरजेचं आहे. आणि एकात्मिक तण व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहे. आता एक जमिनीवरती सौर ऊर्जेचा वापर करून तणाचं जे नियंत्रण आहे याच्या संदर्भात मी मुद्दाम इथे थांबलेलो आहे, कारण नागपूर क्षेत्रामध्ये बरेचसे भाजीपाला घेणारे शेतकरी वर्गसुद्धा आहे. आता हे पॉलिथिन मल्च हे जनरली तुमच्या भुईमुगासाठी वापरण्यात येतं, पण जे कोणते शेतकरी बंधू भाजीपाल्याची लागवड करत असेल तर त्यांनी ही उपाययोजना केली तरी काही हरकत नाही की जमिनीवरती सौर ऊर्जेचा वापर कशा पद्धतीने करायचा. की पॉलिथिन मल्च ही साधारणतः मार्च महिन्यात ही आच्छादून द्यायची त्या क्षेत्रावरती आणि मार्च महिना, एप्रिल महिना, मे महिना त्याच्यावरती जाऊ द्यायचा. मे महिन्यातलं सर्वसाधारण टेम्परेचर जे आपल्या विदर्भातलं आहे जवळपास 46-47 डिग्री राहते, पण या पॉलिथिनच्या खालचं जर तुम्ही टेम्परेचर जर मोजाल तर जवळपास ते 10 ते 12 डिग्री सेल्सिअस हे वाढलेलं राहते. 10 ते 12 डिग्री सेल्सिअस म्हणजे 46 + 12 म्हणजे 58 डिग्री सेल्सिअसपर्यंत, 58 ते 60 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते टेम्परेचर जातं. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या काही म्हणजे रुंदवर्गीय पानांचे जे काही तणांच्या ज्या बिया आहे या जमिनीच्या पहिल्या 5 सेंटीमीटरपर्यंत राहतात आणि जिथे हे टेम्परेचर वाढलं जवळपास 60-62 डिग्रीपर्यंत गेलं तर तिथे त्या ज्या बिया आहे त्या बियाच्या एम्ब्रिओला इजा पोहोचून त्या अकार्यक्षम बनतात उगवण्यासाठी. म्हणून पॉलिथिन मल्च वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासोबतच रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी होण्यास मदत मिळते. इथे फोटो दिलेला आहे, वरचा जो फोटो दिलेला आहे की सोलराईज सोयाबीन, तिथे पॉलिथिन मल्चचा वापर केलेला आहे वरच्या फोटोमध्ये आणि तिथे तणांची संख्या अजिबात तुम्हाला दिसून नाही राहिलेली आहे. आणि खालच्या याच्यामध्ये तिथे वापर न केल्यामुळं जिकडे तिकडे 2 ओळीमध्ये तणं भरपूर मोठ्या प्रमाणात उगवलेले दिसून राहिलेले आहे. एकात्मिक तण व्यवस्थापन हे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये मी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे, फक्त याच्यामध्ये एक पेरणीपूर्वी हे जे कोणते तणनाशक जर वापरायचे जर झाले तर नेमके कोणते तणनाशक आहे ते दिलेले आहे. उगवणपूर्व तसंच पाण्याची मात्रासुद्धा दिलेली आहे आणि उगवण पश्चात जे कोणते काही तणनाशक आहेत हे सुद्धा दिलेले आहेत. आजकाल बूम स्प्रेअरनी फवारणी करणं गरजेचं होऊन राहिलं आहे. आता बूम स्प्रेअरचा जमाना आता नाहीसा होऊन राहिलेला, आता ड्रोननी फवारणी करणं गरजेचं वाटून राहिलेलं आहे आणि होऊनही राहिलेलं आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात ड्रोननी फवारणी करून राहिलेले आहे की जेणेकरून तुमच्या औषधाची बचत, वेळेची बचत आणि परिणामकारक रिझल्ट तुम्हाला भेटून राहिलेले आहेत. धन्यवाद. एवढे संपून मी माझ्या संदर्भातला जो काही मला विषय दिलेला होता हे करतो. काही जर तुमची शंका निरासन असेल तर आपण निश्चित मला प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, या कार्यशाळेला उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी शेतकरी तर कमी आहे, परंतु जे काही नेमके शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे तर काही शेतकरी माझ्या विभागातील आहे. त्यामध्ये नाले सर, राम मुलंडे हे जवळजवळ यवतमाळहून या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की सोयाबीनमध्ये प्रामुख्याने रोगाचं खूप मोठा उत्पादनामध्ये घट येतं. सोयाबीनवर जर या ठिकाणी बरेचसे रोग
सोयाबीनवर यावर्षी आलेले आहे. म्हणजे वातावरण दरवर्षीचं वातावरण हे वेगळं असतं आणि दरवर्षीच्या लोक ज्या काही जाती आपल्या या ठिकाणी लावतात, शेतकरी लावतात, त्या जातीवरती कोणत्या प्रकारचा रोग येतो किंवा त्याचं निर्मूलन कसं करायचं आणि या संदर्भात मी या ठिकाणी आपल्याला एक थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी मी आपल्याला हा एक त्रिकोण या ठिकाणी दाखवलेला आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने पोषक म्हणजे आपली वनस्पती, म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने जे काही आपण म्हणजे यामध्ये कुठलंही पीक असो, सोयाबीन असो, सूर्यफूल असो, भुईमुंग असो किंवा संत्रा असो, हे जे बरेचसे जे काही पीक आहे त्याला आपण पोषक म्हणतो किंवा त्याला होस्ट म्हणतो. आणि त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला एक पॅथोजन म्हणजे पोषक रोगकारक, म्हणजे ज्यांनी आपल्या वनस्पतीला पिकाला रोग येतो, त्यामध्ये प्रामुख्याने बुरशी आहे, विषाणू आहे, जीवाणू आहे, सूत्रकृमी आहे. तर हे याला कारणीभूत आहे. तर रोगाचं निर्मूलन करताना आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की रोग हा कुठल्याही एका गोष्टीने होत नाही किंवा त्याचं निर्मूलन हे एका गोष्टीने आपल्याला शक्य होत नाही. त्याकरता आपल्याला विविध पद्धती त्या ठिकाणी वापरावं लागतं. तर रोगाचं निर्मूलन करताना आपल्याला रोगाची परिभाषा ही अत्यंत समजून घेणं आवश्यक आहे. त्याकरता आपलं जर एखादी सोयाबीनची जात या ठिकाणी लावलेली असेल, 9305 असेल, फुले संगम असेल, फुले किमया असेल, ज्या काही प्रचलित जाती आपण या ठिकाणी लावतो, तर ती एखादी जात जर त्या रोगाला बळी पडणारी असेल, एक पहिली गोष्ट ससेप्टेबल असेल किंवा तिच्यामध्ये प्रतिकार क्षमता कमी आहे, अशी जात आपण त्या ठिकाणी लावली आणि त्या ठिकाणी जर एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं एन्व्हायरमेंट किंवा वातावरण जर त्या रोगाला फेवरेबल झालं, ह्या तिन्ही गोष्टीचं संगम जर झालं, तर म्हणजे एक ससेप्टेबल होस्ट, व्हिरुलंट पॅथोजन आणि त्या ठिकाणी आपल्याला ते एक पोषक वातावरण जर त्या ठिकाणी तयार झालं, तर त्या ठिकाणी रोगाला एक पोषक वातावरण तयार होतं आणि त्या ठिकाणी याचा जर त्रिवेणी संगम झाला तर एखादा रोग हा साथीच्या प्रमाणे आपल्या त्या ठिकाणी वाढतो. तर त्याकरता आपल्याला आणि यापैकी एखादा जरी घटक कमी असेल तर त्या रोगाचं आपल्याला त्या ठिकाणी तेवढा त्या रोगाचा प्रसार होत नाही किंवा तो रोग वाढत नाही किंवा त्याचं निर्मूलन आपल्याला अतिशय कमी वेळात आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर हे एक महत्त्वाचं आहे की प्रत्येक विभागाचं जे वातावरण आहे ते वेगवेगळं असतं आणि त्यामुळे रोग निर्मूलन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये हे वेगवेगळे आहे. कुठलंही आपण बुरशीनाशक जर त्याच्यावरती स्प्रे केलं तर त्यांनी रोगाचं निर्मूलन होणार नाही. तर त्याकरता आपल्याला एकात्मिक रोग व्यवस्थापनाची अत्यंत गरज आहे. त्याकरता तुमचं जमिनीची मशागतीपासून तर आपण बीज प्रक्रिया या ठिकाणी करतो. प्रत्येक गोष्टी आपल्याला रोगाचं जर निर्मूलन करायचं असेल तर त्या गोष्टी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आपण शेतकरी बंधू काय करतो की आपण कीड आपल्याला दिसते, कीटकं आपल्याला दिसतात, कीड आपल्याला दिसते, तर किडीचं निर्मूलन आपण स्प्रेइंग करून किंवा त्याला आपलं फवारणी करून त्याचं आपण नियंत्रणात त्याला करू शकतो. परंतु रोगाचं असं आहे की रोग हा त्याचं निदान होणं अत्यंत जरुरी आहे. हा रोग नेमका कुठला आहे आणि तो रोग नेमका कुठल्या अवस्थेमध्ये आपल्या पिकाला त्याची लागण होते हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या रोगाचं निदान आपण काय करतो की आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये जे काही रोग आपल्याला दिसतात तर त्या रोगाचं जर निदान जर झालं असेल तरच आपण त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट आपण करू शकतो. परंतु तसंच या आपल्या पिकामध्ये आहे की रोगाचं जे आहे ते त्याचं म्हणजे डायग्नोसिस होणं अत्यंत जरुरी आहे, एक सर्वात महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये रोगाच्या वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे की सर्वात पहिली पद्धत आहे रोगाला अटकावा करणे. अटकावा करणे म्हणजे काय करायचं की अटकावा जर आपण या पद्धतीचा जर अवलंब केला तर आपला समोरचा जो खर्च आहे तो कमी होतो. अटकाव म्हणजे कसं आहे की आपल्याकडे फळं आहे, फुलं आहे किंवा शेंगा आहे किंवा बियाणे आहे. हे बियाणे आपण काय करतो की ज्या विभागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव काही रोगांचा प्रादुर्भाव त्या विभागामध्ये जास्त असतो
तर ते बियाणं आपण किंवा ते फुलं किंवा ती सामुग्री जी आहे ते आपण आपल्या एरियामध्ये आणतो ज्या ठिकाणी त्या रोगाचं प्राबल्य नाही. तर अशा ठिकाणी जर प्रादुर्भावग्रस्त जर बियाणं आपण दुसरीकडून जर आपल्या ठिकाणी आणलं तर त्याचा रोगाचा प्रसार आपल्या ठिकाणी आपल्या विभागामध्ये वाढण्याची शक्यता जास्त असते. त्याकरता आपल्याला त्यामध्ये क्वारंटाईन एक अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे डोमेस्टिक क्वारंटाईन आहे, इंटरनॅशनल क्वारंटाईन आहे. त्याच्यामध्ये आपल्या देशातले आता तसं ते परमिशन नाही आहे. तुम्हाला कुठलंही सामुग्री ही एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये नेता येत नाही. परंतु याला काही रेस्ट्रिक्शन आहे. परंतु आता शेतकरी राहुरीचं बियाणं आपल्या ठिकाणी आणतं, या ठिकाणी त्याची लागवड करते आणि मग त्याला काही भविष्यामध्ये काही रोगाच्या संदर्भात अनेक अडचणी भासतात. ही एक महत्त्वाची आहे. तर शक्यतोवर आपण काय करायचं की कुठलंही आपलं बियाणं आणताना आपण थोडंसं ते एक एक्सपर्ट करून ते आपण खरंच ते बियाणं आपल्याकडे येऊ शकतं का, की त्याला कुठला प्रादुर्भाव समोर होऊ शकतो का, ही एक पडताळणी करणं अतिशय गरजेचं आहे. त्याकरता विद्यापीठाशी संपर्क साधणे अत्यंत जरुरी आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे की आणि त्याचं जर आपण तशा पद्धतीचं जर सीड आपल्या विभागावर आपण आणलं नाही तर त्याचं निर्मूलन त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी एक पद्धत आहे की रोगाचं एक पीक पद्धतीमध्ये बदल जर करायचा असेल तर आपण क्रॉप रोटेशन म्हणजे पिकामध्ये त्याचं वातावरण आपण बदलू शकतो. जर क्रॉप रोटेशन जर आपण करत असेल तर त्याचं वातावरण आपण बदलतो. तर ते अतिशय महत्त्वाचं आहे की दरवर्षी एकच एक पीक लावणं हे रोगासाठी खूप पोषक आहे. त्यामुळे आपल्याला दरवर्षी थोडंसं आपली जागा बदलणं अत्यंत जरुरी आहे. आपल्या प्रत्येक क्रॉपचं रोटेशन आपल्याला ते करणं अत्यंत जरुरी आहे. तर जेणेकरून आपल्याला त्याचं वातावरण नियंत्रण करता येईल आणि भविष्यामध्ये जे काही रोग आपल्या शेतामध्ये उद्भवतात त्याचं आपल्याला वेळीच निर्मूलन करणं शक्य होईल. सोबतच एक रेजिस्टन्स प्रतिबंधात्मक जाती आपण सरांनी सांगितलं आहे की काही रोगांना काही जागी प्रतिबंधक आहे, काही त्या रोगाला बळी पडतात. अशा जातीचं जर आपण आपल्या विभागामध्ये जर लागवड केली शेतकरी बंधूंनी तर त्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण काय की आपल्या भारतामध्ये आपल्याला माहीत आहे की जे काही ग्रीन रिव्हॉल्युशन झालं म्हणजे क्रांती जी झाली, हरित क्रांती जी झाली 1966-65मध्ये गव्हामध्ये पहिली क्रांती, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची क्रांती ही कोणी केली तर त्याच्यामध्ये तुमची रेजिस्टंट व्हेरायटी. ज्या काही व्हेरायटी आपल्याकडे सुरुवातीला होता त्या टॉल होत्या किंवा त्या लांब वाढायच्या, तर त्याच्यामुळे लॉजिंगचा मेजर प्रॉब्लेम होता. तर आपल्या शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये एक जनुके टाकून किंवा अणुशक्तीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी आपल्याला काही जनुके त्या व्हेरायटीमध्ये इंट्रोड्यूस करून आपल्याला डॉर्फ व्हेरायटीज गव्हाच्या दिल्या. तर त्या पद्धतीमध्ये त्याच्यामुळे आपण आत्मनिर्भर झालो गव्हामध्ये पर्टिक्युलरली. नाही तर आपल्याला बाहेरून गहू आणायची आपल्याला आणत होतो आपण. तर असंही एक पद्धत आहे त्याच्यामध्ये की बा रेजिस्टंट व्हेरायटी जर आपण डेव्हलप केल्या तर शक्यतोवर त्या रोगाला बळी पडणार नाही किंवा ते आपल्याला त्याचं उत्पादन त्या जातीचं जास्त मिळेल. त्याच्यामुळे ते म्हणजे तुमचं प्रतिकारक्षम जाती ज्या आहे त्या अतिशय आणणं जरुरी आहे. सोबतच आपल्याला बायोलॉजिकल कंट्रोल जैविक नियंत्रण अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे की ह्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहे रोग निर्मूलन करण्याच्या की त्याच्यामध्ये रोग कुठल्याही एका पद्धतीने त्याचा अटकावा करू आपण शकत नाही. तर त्याच्याकरता बायोलॉजिकल कंट्रोल आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या जमिनीमध्ये बरेचसे सूक्ष्मजीव असतात आणि ते सूक्ष्मजीव आपल्या अस्तित्वासाठी स्ट्रगल करत असतात, म्हणजे झगडत असतात. प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवायचं असते, तर त्या टिकवायच्यासाठी ते झगडत असतात. तर त्या याच्यामधूनच ही जैविक नियंत्रणाची पद्धत आपल्या इथे निर्मूलन. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनस आहे, त्याच्यानंतर काही जैविक कीटकनाशक त्याच्यामध्ये आहे, बिवेरिया आहे, व्हर्टिसिलेम आहे, मेटॅरायझियम आहे, अशा वेगवेगळ्या नामोरिया आहे. त्याच्यामधून काही नेमॅटिसाईड बायोलॉजिकल आहे. तर त्या ह्या सगळ्या ज्या जैविक निविष्ट आहे त्याचा निविष्ठेचा वापरही करणं आपल्याला अत्यंत जरुरी आहे. कारण का सध्या जी परिस्थिती आहे त्या वातावरणातील बदलामुळे आपल्याला माहीत आहे की जवळजवळ 1-2 वर्षापूर्वी काही भाकीत केलेलं होतं की जे काही वातावरणात जे काही बदल होत आहे सध्या परिस्थितीमध्ये
अतिशय काही काही ठिकाणी खूप मोठा पाऊस पडतो, काही काही ठिकाणी ड्राय स्पेल होतो, खूप मोठा ताण पडतो. तर अशा परिस्थितीमध्ये रोगाचं प्राबल्य किंवा प्रादुर्भाव हा समोर वाढण्याची दाट शक्यता आहे. आपण आता पाहतो प्रत्येक वर्षी संत्र्यामध्ये तो इश्यू आहे, त्याच्यानंतर सोयाबीनमध्ये यावर्षी आपण बऱ्याचशा भागामध्ये आपण तो इश्यू रोगाच्या संदर्भात आपण बघितलेला आहे. तर ह्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहे. त्याच्यानंतर एक केमिकल कंट्रोल आहे. केमिकल कंट्रोलनी आपण त्याचं निर्मूलन करू शकतो. परंतु केमिकल कंट्रोलमध्ये काही बुरशीनाशक आहे, काही इन्सेक्टिसाईड आहे, परंतु फक्त त्या केमिकलमुळेच आपल्या त्या रोगाचं निर्मूलन आपल्याला करणं शक्य नाही. त्याच्याकरता आपल्याला एकात्मिक व्यवस्थापनाची अतिशय गरज आहे. त्यानंतर बीज प्रक्रिया अतिशय करणं गरजेचं आहे. म्हणजे निचळ सरांनी आपल्याला सांगितलंच आहे की शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी. आपल्याला बी शुद्ध दिसत असेल तरी पण त्याच्यावरती जे काही सूक्ष्मजीव आहे ते सूक्ष्मजीव आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्याकरता आपल्याला बीज प्रक्रिया ही अत्यंत साधी आणि सरळ आणि अतिशय परिणामकारक पद्धत आहे. आता जवळजवळ 2-3 वर्षापूर्वी कृषी विभागाने बीज प्रक्रियेच्या संदर्भात खूप मोठी मोहीम राबवली होती आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना बऱ्याच अंशी झालेला आहे. परंतु आताही किती प्रमाणात शेतकरी बीज प्रक्रिया करतात हा एक मोठा प्रश्न आहे. करतात शेतकरी, जे शेतकरी अद्ययावत आहे किंवा प्रगतिशील आहे, ज्यांची कुवत आहे, ते शेतकरी बीज प्रक्रिया करतात. परंतु मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला त्या पद्धतीची लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी बीज प्रक्रियाचा खर्च जर आपण बघितला, आम्ही प्रत्येक बीज प्रक्रियाचा खर्च काढलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही बीज प्रक्रियाला तुमचं बुरशीनाशक आहे कार्बोक्सिन प्लस थायरम, त्याच्यानंतर तुमचं थायमिथॉक्झान आपण कोड माचीकरता लावतो. त्याच्यानंतर एक जैविक घटकाची प्रक्रिया आपण करतो, त्या ठिकाणी रायझोबियम आणि PSB. तर या ठिकाणी अशा तिन्ही घटकाची बीज प्रक्रिया करणं अतिशय आपल्याला जरुरी आहे. किंवा बीज प्रक्रिया जर आपण केली तर आपल्याला त्याच्यामध्ये जवळजवळ 50%चा फरक पडतो. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला जर आपण बीज प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये तुमच्या पिकामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा जोम येतो किंवा त्याला एक वेगळं व्हिगर तुम्हाला दिसेल. आता या तुम्ही प्रदर्शनीमध्ये बघितलं असेल की काही काही ठिकाणी बीज प्रक्रिया केलेली आणि न केलेली काही इथे डेमॉन्स्ट्रेशन लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कट दिसतं आहे की ज्या ठिकाणी बीज प्रक्रिया केलेली आहे त्या ठिकाणी त्या पिकाचं हा जोम वेगळा दिसतो आणि जिथे केली नाही ते पीक वेगळं दिसतं. तर बीज प्रक्रिया हे करणं अत्यंत जरुरी आहे. सोबत बीज प्रक्रिया करताना आपल्याला रायझोबियम जे मी तुम्हाला थोडं समोर सांगतो आहे रायझोबियमच्या संदर्भात. आता या ठिकाणी मी ज्या काही तुम्हाला ग्रोथ स्टेजेस दाखवलेल्या आहे, वेगवेगळ्या अवस्था ज्या दाखवलेल्या आहे बघा. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला पोळ्यापर्यंत म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत आपलं सोयाबीनचं पीक हे अतिशय चांगलं दिसतं आपल्याला. म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत म्हणजे आपली जून 20 जूनपर्यंत जर सोईंग झालं तर 15 ऑगस्टपर्यंत आपलं पीक हे फ्लावरिंग अवस्थेमध्ये राहतं आणि त्या ठिकाणी आपलं पीक हे अतिशय आपल्याला जोमात दिसतं. परंतु 15 ऑगस्ट 20 ऑगस्ट नंतर जो काही त्या पिकाचा जे काही तो स्टेज अटेंड करतो पीक, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्टेज, फ्लावरिंग चालू झालं की रिप्रोडक्टिव्ह स्टेज चालू होते, पुनरुत्पादन अवस्था चालू होते. तर त्या पुनरुत्पादन अवस्थेमध्ये जेव्हा ते पीक जातं तर ते त्याची एक खूप क्रिटिकल स्टेज असते. म्हणजे संवेदनशील अवस्थेमध्ये आपल्याला त्या पिकाची काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. आपण काय करतो की आपलं पीक चांगलं आहे, मग कधीकधी काय होते की वातावरणातील जर पाऊस भरपूर असेल तर शेतकरी जाऊ शकत नाही, स्पेरिंग येऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये वेगळी परिस्थिती आहे. परंतु 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट नंतर जर पावसाच्या याच्यामध्ये जर खंड पडला, जर दीर्घ ताण जर पिकाला जर पडला तर त्या परिस्थितीमध्ये रोगाचं प्रादुर्भाव वाढवू शकतं. कीटकांचं तर वाढतंच, परंतु रोगांचंही प्राबल्य 15 ऑगस्ट नंतर जवळजवळ चालू होतं. यावर्षी आपण बऱ्याचशा ठिकाणी आम्ही सर्वे केला आहे पूर्ण विदर्भामध्ये. तर आपल्याला काही ठिकाणी 15 ऑगस्ट 20 ऑगस्ट नंतर आपल्याला काही बऱ्याचशा कंप्लेंट्स येणं चालू होतात
किंवा आमचं पीक वाळत आहे, अकाली वाळत आहे, 1-2 झाडं वाळत आहे किंवा शेंगानं लागण्याचं प्रमाण यावर्षी भरपूर होतं, तर त्या ठिकाणी नेमका रोग कोणता आहे याचं निदान होणं अत्यंत जरुरी आहे. आता सोयाबीनमध्ये बरेचसे रोग या ठिकाणी आपल्याला मी तुम्हाला सांगतो आहे थोडक्यामध्ये, तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, परंतु मी एक थोडंसं कोणकोणते रोग त्या परिस्थितीमध्ये त्या अवस्थेमध्ये आपल्या पिकावरती येतात त्या संदर्भात मी थोडं सांगतो. या ठिकाणी आपल्याला मी सांगतो की जैविक खतेच्या संदर्भात मी तुम्हाला एक थोडंसं एक आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की सोयाबीनमध्ये आपण रायझोबियमची ट्रीटमेंट करतो, म्हणजे बीज प्रक्रिया करतो, बुरशीनाशकाची करतो, त्याच्यानंतर तुमचं थायमिथॉक्झमची करतो आणि शेवटी जो आपण जैविक निविष्ठा जी वापरतो त्याच्यामध्ये आपण रायझोबियम वापरतो. परंतु रायझोबियम वापरताना रायझोबियम कशासाठी वापरतो आपण की बुवा नत्राचं स्थिरीकरण ते करतं. आपल्या हवेमध्ये 78-79% नत्र आहे, परंतु ते पीक स्वतः घेऊ शकत नाही, तर त्याला हवेतील तो जो बॅक्टेरिया आहे रायझोबियम ब्रॅडी रायझोबियम जॅपोनिकम आपण सोयाबीनमध्ये वापरतो, तर त्या नत्राचं स्थिरीकरण तो जीवाणू करतो. हा तो जीवाणू आहे एक, तो जीवाणू करतो आणि हवेतील नत्र स्थिर करतो आणि ते आपल्या पिकाला उपलब्ध करतो. परंतु याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की ते जे रायझोबियम आपण बाजारातून विकत आणतो ते रायझोबियम खरंच सोयाबीनचं आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कसं आहे, रायझोबियम जे आपण कल्चर वापरतो ते आपण सोयाबीनपासूनच काढलं जातं. त्याला ज्या गाठी असतात त्या गाठीपासून त्याचं विलगीकरण करतो आणि लॅबॉरेटरीमध्ये त्याच्या टेस्ट घेऊन ते एक रायझोबियम स्ट्रेन एक कल्चर आपण डेव्हलप लॅबॉरेटरीमध्ये केलेलं आहे. काही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी अवेलेबल आहे. आता ते भुईमुगाचे रायझोबियम आपल्याला मिळतं, मुंगाचे मिळतं, तुरीचं मिळतं, परंतु आपण सोयाबीनला जे रायझोबियम आणलं आहे ते सोयाबीनचंच आहे की नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे. नाही तर आपण जर त्याला हरभऱ्याचं जर रायझोबियम लावलं तर त्याचा परिणाम आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी रायझोबियम किंवा कुठलीही जैविक निविष्ठा आणताना ती खात्रीलायक संस्थेमधूनच आणणं अतिशय जरुरी आहे. त्या ठिकाणी सोयाबीनमध्ये जवळजवळ एक 7 ग्रुप आहे. या 7 ग्रुपमधून आपण सोयाबीनचं रायझोबियमचं विलगीकरण करतो. त्या सोयाबीनच्या आपल्या सोयाबीनकरता आपण रायझोबियम जॅपोनिकम या नावाचा एक बॅक्टेरिया आहे, त्याचा वापर या ठिकाणी आपण करतो आहे. जवळजवळ सोयाबीनमध्ये 90% नत्राचं स्थिरीकरण हा जीवाणू करतो. आता सोयाबीनचं रोग व्यवस्थापन आता थोडक्यात मी आपल्याला सांगतो आहे की जवळजवळ आपल्या या ठिकाणी सोयाबीनमध्ये आपल्याला 8 प्रमुख रोग आहे. त्यापैकी सार्वत्रिक जे आपल्याला आढळतात त्याच्यापैकी 4 आहे. आता 4 कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो रोग आहे तो आहे तुमचा येलो मोझॅक व्हायरस, पिवळा मोझॅक. हा पिवळा मोझॅक काय आहे की पिवळा मोझॅक जो आहे हा पिवळा मोझॅक आपला हा एक व्हायरल डिसीज आहे, विषाणू आहे. जसा तुमचा करोना होता की नाही त्या पद्धतीचाच हा एक विषाणू आहे आणि याचा जो प्रसार आहे हा तुमच्या जी पांढरी माशी आहे या पांढरी माशी जर आपल्या शेतामध्ये जास्त असेल तर याचा प्रसार हा अतिशय झपाट्याने वाढतो. याला काही प्रतिकारक्षम जाती आहे आणि काही ससेप्टेबल पण जाती आहे. तर या ठिकाणी आपल्याला JS 335 बरेच सोयाबीन मोझॅक म्हणजे ही पिवळा मोझॅक आहे. पिवळा मोझॅकचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला काही त्या ठिकाणी पांढऱ्या माशीचं नियंत्रण सुरुवातीला करणं अतिशय जरुरी आहे. आपल्या शेतामध्ये 2-3 झाडं जर आपल्याला दिसत असेल तर ते ताबडतोब आपल्याला उघडून काढणं अत्यंत जरुरी आहे, जेणेकरून पांढऱ्या माशी त्याच्यावर बसणार नाही आणि बाकी आपल्या शेतामध्ये त्याचा प्रसार कमी होईल. सोबतच दुसरा जो महत्त्वाचा रोग आहे तो म्हणजे तुमचा मूळ आणि खोडकूच. याचंही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पर्टिक्युलरली यावर्षी फुले संगम, फुले किमया आणि फुले दुर्वा या जातीवरती या रोगाचा खूप मोठ्या प्रमाणावरती
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये प्रादुर्भाव वाढलेला होता आणि ह्या ज्या जाती आहे अधिक कालावधीच्या ह्या या रोगाला बळी पडणाऱ्या आहे. त्याच्यामुळे त्याचं जर आपल्याला निर्मूलन करायचं असेल मूळकूज आणि खोडकूज तर आपल्याला एकत्रित म्हणजे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट त्याचं करणं अत्यंत जरुरी आहे. किंवा कुठलंही एखादं बुरशीनाशक स्प्रे करून किंवा ड्रेंचिंग करून त्याचं निर्मूलन आपल्याला करणं शक्य होणार नाही. सोबतच यावर्षी रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट हवाई करपा या रोगाचाही प्रादुर्भाव बऱ्याचशा ठिकाणी झाला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपली झाड वाळणे, त्याच्यावरती तांबड्या प्रकारचा एक वेगळ्या पद्धतीचं ते झाड वाळतं, म्हणजे बुडापासूनच त्याच्यावरती आपल्याला डाग दिसायला लागतात आणि त्याचंही निर्मूलन आपल्याला काही फंजीसाईड त्याच्यामध्ये CIB क्लेमनुसार रिकमेंडेड आहे. त्याचं जर स्प्रेइंग आपण त्या पर्टिक्युलर अवस्थेमध्ये जर केलं तर त्याचं आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. पण का रोगाचं कसं आहे की तुम्हाला एकदा रोग हा त्याचं म्हणजे तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय त्याला करणं जरुरी आहे. एकदा जर रोगाचा प्रसार जर वाढला किंवा त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतामध्ये वाढला तर त्याचं निर्मूलन करणं आपल्याला तेवढ्या प्रमाणावर शक्य होत नाही. त्याच्यामुळे रोगाच्या संदर्भात हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर हा कावलरट सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येतो, याला आपल्याला शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नाही. त्यानंतर मी मूळकूज खोळकूज या संदर्भात बोललो आहे. हा जवळजवळ मॅक्झिमम सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट 15-20 ऑगस्ट नंतर याचा प्रादुर्भाव सुरू. जेव्हा पावसाचा जर ताण असेल तर याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. त्याच्यानंतर तांबेरा रोग जो आहे हा तांबेरा रोग आपल्याकडे येत नाही. हा शक्यतोवर म्हणजे दक्षिण महाराष्ट्र जो आहे सोलापूर, सांगली, सातारा आणि कर्नाटकाचा जो ॲडजॉइनिंग पार्ट आहे त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात राहतो. परंतु आपल्या विदर्भामध्ये त्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जवळजवळ आपल्याकडे नगण्य आहे, म्हणजे तो नाहीच आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर काही पानावरील मायनर डिसीजेस आहे, त्याच्यामध्ये रोग आहे, त्याच्यामध्ये पानावरील बुरशी आहे, ऑल्टरनेरिया आहे, त्याच्यात सेर्कोस्पोरा आहे. याची आपल्याला विशेष काळजी करण्याची गरज नाही, त्याच्यामुळे विशेष नुकसान आपलं होत नाही. आणि ह्या जातीच्या संदर्भात निचळ सरांनी सविस्तर बोललेले आहेत. काही फंजीसाईड जे आहे लेबल क्लेमनुसार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि हे काही डिसीजचे फोटो या ठिकाणी मी आपल्याला दाखवत आहे. एरियल ब्लाइट, त्याच्यानंतर हा एक शेवटी एक लेट स्टेजला हा काही रोग आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसतात, परंतु याची काळजी करायची आपल्याला गरज नाही. ठिकाणी स्टेमिन रॉट आहे. फायटोप्थोरा पण या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीनमध्ये दिसतो आहे. तपकिरी ब्राऊन स्टेमिन रॉट हाही बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला काही अंशी दिसतो आहे. त्याच्यामध्ये चारकोल रॉटचा हा एक 2-3 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात सिव्हिरिटी होती, प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्या ठिकाणी आपल्याला सर्वेला बऱ्याचशा ठिकाणी जावं लागलं. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर प्रशांत शिंगोटे यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे आणि त्यांचं व्याख्यान त्यांनी द्यावे. डॉक्टर प्रशांत शिंगोटे, छोटा वय छोटं पण धमाका मोठा आहे आणि भरपूर उपलब्धी यांनी कमी काळामध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत. जवळपास 430 सायटेशन्स त्यांनी आतापर्यंत त्यांच्या इंडेक्समध्ये आहेत. हे काही जे सायंटिफिक लोक आहेत त्यांना सांगू इच्छिते. डॉक्टर प्रशांत प्लीज. थँक्यू मॅडम. ॲग्रोविजनद्वारे आयोजित कृषी प्रदर्शनीमध्ये आलेले शेतकरी बांधव यांचं मी इथे स्वागत करतो. आयोजकांनी मी इथं मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आज इथं मी जो मला विषय देण्यात आला तो आहे विदर्भातील सोयाबीन पिकाची उत्पादकता. उत्पादन जर आपण विचार केला तर जवळपास जगामधला ऑलरेडी निचळ सरांनी असेल, दांडगे सरांनी असेल, यांनी या उत्पादकतेबद्दल पूर्ण जो प्रकाश पाडायचा आहे तो सांगितला आहे. फक्त मला एवढं एकच सांगायचं आहे या स्लाईडमध्ये की आपली जी उत्पादकता आहे ही जगाच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर अमेरिकेच्या तुलनेत आपण अर्धच उत्पादन घेतो आहे. आणि आपण जर ब्राझीलचा कंपॅरिझन केलं, ब्राझील या देशाचं कंपॅरिझन जर केलं तर आपलं जे उत्पादन आहे हे 1/3 आहे फक्त. सो याचा अर्थ हा आहे की आपल्या देशाला लागणारं जे तेल आहे, खाद्यतेल आहे, हे आपल्याला बाहेरून विकत घ्यावं लागत आहे.
आणि या बाहेरून विकत घ्यावं लागणाऱ्या तेलासाठी आपल्याला इम्पोर्ट ड्युटीज असतील किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या फेस करावं लागत आहे. तर तेलबिया क्षेत्रामध्ये जर आपल्याला आत्मनिर्भर बनायचं असेल तर आपल्याला या सोयाबीनचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. तर सोयाबीनचं उत्पादन वाढवायचं असेल तर जसं निचोड सर आणि दानगे सर किंवा माझे सहकारी जे होते त्यांनी सांगितलं की आपण काय काय करू शकतो. तर त्यासाठी सर्वात पहिला उपाय जर आहे की आपण नवनवीन वाण जे आहेत ते उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि त्या वाणाची निर्मिती करून आपण ते वाण शेतकऱ्यांना वापरायसाठी दिलं पाहिजे. सो निचोड सरांनी या वाणांबद्दल ऑलरेडी सगळी माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे याच्यावर काही जास्त बोलणार नाही. त्यानंतर दुसरी पद्धत आहे की आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने ती शेती सोयाबीनची जी शेती आहे ती व्यवस्थित केली पाहिजे. त्याच्यावर दानगे सरांनी ऑलरेडी बोलले आहे, त्याच्यामुळे मी खूप जास्त याच्यावरही बोलणार नाही. आणि तिसरा येतो कीड व रोग व्यवस्थापन. सो कीड व रोग व्यवस्थापन करणे ही पण एक महत्त्वाची आणि आजच्या काळाची गरज असून आपण काय केलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला कशा प्रकारे मॅनेज करता येतील ते पाहिलं पाहिजेत. शेतकरी म्हणून जर आपण विचार करत असोल तर नवीन नवीन वाण जे आहे ते नवीन नवीन वाणांमध्ये आपल्याला जर कुठे स्कोप असेल तर आपण प्रतिकारक वाण जे आहेत ते तयार केले पाहिजेत. किंवा आपण जसं सरांनी सांगितलं शॅटरिंग ज्याला म्हणतात किंवा जे शेंगा फुटण्या, कारण हार्वेस्टिंगच्या टाईमला शेतकऱ्याला सर्वात मोठी अडचण असते शेंगा फुटतात. तो शेंगा शॅटरिंग रेजिस्टन्स ज्याला म्हणते तो जर आपल्याला डेव्हलप करता येत असेल किंवा त्या तेलाची गुणवत्ता जी आहे ज्याला आपण हाय ओलिक ॲसिड म्हणून कन्सिडर करतो ते ओलिक ॲसिड त्याच्यामध्ये वाढवत असेल अशा प्रकारची वाणं तयार केली पाहिजेत जी शेतकऱ्याला योग्य तो दर पण मिळून देईल. फक्त भारतीय मार्केटमध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पण त्याचा रेट आपल्याला मिळू शकतो. सो त्यानंतर जर आपण बघितलं तर कीड आणि रोग व्यवस्थापन, जसं गावडे सरांनी सांगितलं की बा आपण जे रोग व्यवस्थापन आहेत ते व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. तर मी ही जी स्लाईड ठेवलेली आहे ही फक्त त्याच विषयावरती आहे की आपण कसं किडीचं येणाऱ्या ज्या सोयाबीन पिकावरती येणाऱ्या ज्या किडी आहेत आणि रोग आहे यांचं व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपली जी उत्पादकता आहे ती वाढू शकते. आणि तिसरा पार्ट जो दानगे सरांनी कव्हर केला तो म्हणजे आपण शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापन किंवा नियोजन पद्धती ह्या केल्या पाहिजेत. जसं सरांनी सांगितलं त्यामध्ये मी रिपिटेशन कुठलंही करणार नाही, फक्त मी एकच सांगू इच्छितो की आपण जैविक साधनांचा जर इथं वापर करता आला या पीक व्यवस्थापनामध्ये तर तो आपल्यासाठी एक चांगल्या प्रकारचा कणा ठरू शकतो किंवा आपल्याला एक रोडमॅप म्हणून आपण त्याला वापरू शकतो. तो शेतकऱ्यांसाठी सांगायचा एवढाच अर्थ आहे की आता जर आपण एखादं एलिसिटर वापरू शकलो किंवा जो प्लांटला बूस्ट करतो आणि त्याची उत्पादकता वाढवतो तो अशा प्रकारचा एलिसिटर आम्ही एक नवीन प्रयोग करून पाहिला. तर तो कायटोसान ज्याला म्हटलं जाते किंवा किटोसन आपण ज्याला म्हणतो, जो हा किटोसन जो आहे हा कुठून येतो तो सी वेस्ट किंवा समुद्रातून निघणारा जे की वेस्ट आहे त्या वेस्टपासून हा किटोसन तयार केला जाऊ शकतो आणि बेस्ट आउट ऑफ वेस्ट वी कॅन डू दिस. सो या पर्टिक्युलर बेस्ट आउट ऑफ वेस्टमध्ये आपण काय करू शकतो की खवल्यांपासून शिंपल्यापासून आपण हे कायटोसान तयार करू शकतो. आणि या कायटोसानचं जर आपण साईज कमी केलं ज्याला आपण नॅनो म्हणतो, आजकाल तुम्ही नाव ऐकलं असेल नॅनो युरिया वगैरे म्हणून फेमस आहे, हे जर नाव आपण अशा प्रकारे या कायटोसानचं जर नॅनो कायटोसान तयार केलं तर हे कायटोसान सर्वात जास्त उपयोगी ठरू शकतं. सो हे कन्सिडर करून जे मागच्या 2 वर्षापासून मी जेव्हा माझी इन्स्टिट्यूट PDKVला जॉईन केलं तर मागच्या 2 वर्षापासून मी या पर्टिक्युलर टॉपिकवरती या आस्पेक्टवरती काम करतोय. सो तो नॅनो कायटोसान मी माझ्या विद्यापीठामध्ये तयार केला आणि त्याचं जे संशोधन आहे ते संशोधन एका चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. सो या पर्टिक्युलर नॅनो कायटोसानची जी ॲबिलिटी आहे, साईज लहान असल्यामुळे हा इझिली प्लांटमध्ये पेनेट्रेट करतो आणि प्लांटमध्ये त्याची भेदकता वाढल्यामुळे जो तिथं इफेक्ट आहे तो खूप जास्त प्रमाणात आढळतो. जसं नॅनो युरियामध्ये तुम्ही ऐकलं असेल की 4%च युरिया आहे किंवा नत्र असतं, पण ॲक्च्युली तेवढं नत्रही सफिशियंट आहे प्लांटमध्ये आतमध्ये जाण्यासाठी, त्याचं इफिशियन्सी जी आहे ते वाढवण्यासाठी. सो नॅनोमध्ये जी पॉवर्स आहेत त्या गोष्टीचा इथं आम्ही याचा वापर करण्यासाठी म्हणून यूज केला आहे. या पर्टिक्युलर नॅनो कायटोसानचा सोयाबीन पिकासाठी प्रभावी जैव उत्तेजक म्हणून वापर करून पाहतोय मागच्या 2 वर्षांपासून. तर याच्यामध्ये नॅनो कायटोसान जो असतो तो ज्याला बायोएबिलिटी म्हणतात किंवा उच्च जैव उपलब्धता या नॅनो पार्टिकलची जास्त राहते. त्यासोबतच या पर्टिक्युलर नॅनो पार्टिकलची भेदकता जास्त राहते जे या पर्टिक्युलर सोयाबीनच्या पिकाला बळकटी देते आणि जर सोयाबीनच्या पिकाला बळकटी मिळाली तर त्याचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळू शकतं. सो आम्ही या पर्टिक्युलर तयार केलेल्या कायटोसानच्या मागच्या 2 वर्षापासून जे प्रयोग चालले आहेत त्यातलं हे कायटोसान आम्ही फायनलाइज केलं. वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही टेस्ट केले. हे टेस्ट केलेले मॉलिक्युल्स जे आहे हे आम्ही ज्याला आपण सीड ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया असं म्हणतो, या बीज प्रक्रियेसाठी पर्टिक्युलरली गंधकयुक्त जे कायटोसान नॅनो कायटोसान जे आहे आम्ही यूज करून पाहिला आणि ते ऑप्टिमाइज केलं. त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान रिझल्ट आढळून आलेले आहेत.
आता हेच छान रिझल्ट आम्ही नंतर फोलियर ॲप्लिकेशन ज्याला आम्ही स्प्रेइंग करून पॉट ट्रायलमध्ये स्टडी केले आणि पॉट ट्रायलमध्ये वेगवेगळे डोस निश्चितीचे प्रयोग केल्यानंतर काही आम्हाला डोसेस जे मिळाले आहेत की जे सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी चांगले वाटत आहेत ते समोर चालून HAG पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर आम्ही स्टडी केले की जेणेकरून पानाची जी लीफ एरिया एक्सपान्शन किंवा लांबी आणि रुंदी पानांची याच्यामध्ये वाढलेली आहे, मुळांची बळकटी किंवा ज्यांना आपण रूट नोड्यूल्स म्हणतो, तर रूट नोड्यूल्स जे आहेत हे या पर्टिक्युलर नॅनो पार्टिकल्सने वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं की हे जे आहे पॉट ट्रायलमध्ये जे डोस आम्हाला मिळाले हे डोस आम्ही नंतर पुढे फील्ड ट्रायलमध्ये म्हणजे नेक्स्ट सीझनला 2023 मागच्या खरीप सीझनला आम्ही फील्ड ट्रायलमध्ये अमरावतीला स्टडी केले. अमरावतीला असेल, अकोल्याला असेल किंवा आमच्या इथं सेलसुरा कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे आम्ही या पर्टिक्युलर याच्यावरती फील्ड ट्रायल घेतल्या कंट्रोल कंडिशनमध्ये असतील किंवा रँडमाइज ब्लॉक डिझाईन जे स्टॅटिस्टिकल डिझाईन असते त्या डिझाईनमध्ये आम्ही यांचा उपयोग करून पाहिला. तिथं पण हे नॅनो पार्टिकलचे आहे हे उत्तमरित्या तिथं रिझल्ट देत आहेत. तर हे जर नॅनो पार्टिकल जर खूप चांगलं असेल, यावर्षी पण आमची फील्ड ट्रायल होती. सो 2 वर्षाच्या ट्रायल आमच्या कंप्लीट झालेल्या आहेत. ह्या 3 लोकेशन, हे जे लोकेशन आहे हे पहिलं प्रादेशिक संशोधन केंद्र जे सोयाबीनचं केंद्र म्हणून ओळखलं जाते, सो त्या ठिकाणी आम्ही ही ट्रायल घेतली आहे. त्याच्या पुढची ट्रायल जी आहे हा मी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरची जी ट्रायल आहे हे PDKB अकोला बायोटेक्नॉलॉजी सेंटर इथं घेतलेली आहे. सो या पर्टिक्युलर ट्रायलच्या अंती आम्हाला असं आढळून आलं की जवळपास 12 ते 29% इल्ड इन्क्रीज सोयाबीनमध्ये आढळून आलेली आहे. सो हेक्टरी जर विचार केला आपण तर जवळपास 2 ते 5 क्विंटल पर हेक्टर इल्डमध्ये इन्क्रीज या फील्ड कंडिशनमध्ये आम्हाला अवेलेबल मिळालेली आहे. तो सेम रिझल्ट आम्हाला शेतकऱ्यांच्या फील्डवरती मिळतील अशी आशा आहे. आणि एवढं बोलून मी माझं जे टॉक आहे हे फक्त ज्यांच्यामुळे मी आज इथं आहे असे माझे माननीय डॉक्टर CD माई सर, ज्यांनी या प्रोजेक्ट घेण्यासाठी किंवा मला परावृत्त केलं की नाही सोयाबीन हा आपल्या विदर्भाचं मेन क्रॉप आहे किंवा मेन पीक आहे, तर या पिकासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. तर म्हणून मागच्या 2 वर्षापासून मी माझा जो विषय होता तो चेंज करून सोयाबीनवरती स्विच केला आहे. 2 वर्षापासून मी माझं संशोधन सोयाबीनवरती सुरू केलं आहे. आणि त्यानंतर ही माझी टीम आहे इथं. डॉक्टर निचर सर माझे सिनियर आहेत, ते इथं बसूनच आहेत. सोयाबीनच्या माझ्या जे अमरावतीचे ट्रायल्स असतात तेच पाहतात. त्यानंतर डॉक्टर राठोड सर म्हणून आहेत, ते अकोल्याला माझे ट्रायल्स पाहतात. त्यानंतर पार्लावा सर ते नुकतेच रिटायर्ड झालेले आहेत. आणि डॉक्टर जीवन कतोरे जे माझे आणखीन एक सहकारी आहेत जे सेलसुराला माझे ट्रायल पाहतात. सो मी त्यांचा आभारी आहे. आणि त्याच्या सरते शेवटी मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचे राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग ज्यांनी मला या संशोधनासाठी पैशांचा किंवा फंडिंगचा सपोर्ट दिला आहे त्यांचा पण मी आभारी आहे. आणि सरते शेवटी ॲग्रोव्हिजननी मी इथं मला बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. थँक्यू डॉक्टर प्रशांत. जसं तुम्ही नॅनो पार्टिकल्स कायटोसन नॅनो पार्टिकलवर काम केलं तसंच मी नीम नॅनो पार्टिकलवर काम केलं आहे. पण माझं नीम नॅनो पार्टिकल इफिकसी मी वुंड हिलिंगवर बघितली. तर माझं ॲज अ वेटनरियन मी त्या वुंड हिलिंग इफिकसी बघितली नीम सिल्वर नॅनो पार्टिकलवर. पण आणि त्याचे रिझल्ट्सही आम्हाला छान मिळाले. तर दॅट इज व्हेरी मच पॅरलल टू युअर रिझल्ट्स ऑल्सो इन प्लांट कंडिशन्स. तर आता मी आयोजकांच्या वतीनं डॉक्टर प्रशांत यांचं धन्यवाद देते. याच्यानंतर मी डॉक्टर रतन शर्मा सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. रतन शर्मा सर यांचा दांडगा अनुभव आहे. 25 सोयाबीन प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू ॲडिशनवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. प्लीज सर. थैंक यू. मैं ऑर्गेनाइजर्स को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ मुझे इनवाइट करने के लिए. और लोग यहाँ कम है लेकिन मेरा टॉपिक मेरे लिहाज से बड़ा इम्पॉर्टेंट है. मेरा मतलब ये है, मैं आपको ये बताना चाहता हूँ कि हम लोग जो सोयाबीन की खेती करते हैं, चूँकि इंडिया में प्रोडक्शन बहुत कम है, इसका मतलब यील्ड कम है, इस वजह से हम इसमें वैल्यू एडिशन की बात करते हैं. चूँकि हमारा यील्ड लो है, इस तरह से तरह तरह के सपोर्ट देने के बावजूद भी फार्मर्स के लिए ये मतलब एक अच्छा सिनेरियो नहीं बन पा रहा है. फार्मर्स को उतना पैसा नहीं मिलता क्योंकि यील्ड कम है और कोई वैल्यू एडिशन नहीं है. हमारी निर्भरता केवल सोया मील पर है जो कि केवल कैटल फीड, पोल्ट्री फीड, एक्वा फीड में जाता है और उसमें उसका लिमिटेड प्राइस रियलाइजेशन होता है. अच्छा, दूसरा ये है कि चूँकि आपका कास्ट, प्रोडक्शन कास्ट बहुत ज़्यादा होता है, इसलिए इंटरनेशनल मार्केट में भी आप लोग कम्पीट नहीं कर पाते.
सोया मील का भी प्राइस बहुत ज़्यादा होता है, इसलिए इसकी भी डिमांड उतना ज़्यादा बढ़ नहीं पाती ऑर्गेनिकली। तो ये क्या है कि इसकी वजह से इसकी वैल्यू बहुत लिमिटेड है। और देखिए अभी एमएसपी के बावजूद भी, एमएसपी बढ़ाने के बावजूद भी उतना पिकअप नहीं कर पाया। इंपोर्ट ड्यूटी भी बढ़ाई गई, फिर भी जहाँ का तहाँ रहा सारा कुछ, प्राइस भी बढ़ गया और किसी को फ़ायदा नहीं हुआ। तो अब एक बात और भी है कि आप में से कितने लोग सोयाबीन को डील करते हैं, या फार्मर्स या और किसी भी तरह से? थैंक यू। तो अच्छा, दूसरा ये है कि आप ये देखिए, सोयाबीन हम ग्रो करते हैं, लेकिन सोया मील जो है वो धीरे धीरे रिप्लेस हो रहा है बहुत सी चीज़ों से। DDGS आ गया, तरह तरह के और मील सोर्सेज हो गए। तो एक टाइम ऐसा आएगा कि गवर्नमेंट कितना भी दुगना तिगुना भी दाम कर देगी, आपकी प्रोडक्टिविटी अगर नहीं बढ़ी तो आप हमेशा नेगेटिव में ही रहेंगे। क्रॉस मार्जिन हमेशा नेगेटिव में रहेगा, ये कभी फ़ायदेमंद हो नहीं सकता। अब आप देखिए कि एवरेज यील्ड जो सोयाबीन की है, एवरेज की बात मैं कर रहा हूँ, कहीं कम कहीं ज़्यादा होती है। तो एवरेज जो है ब्राज़ील में सबसे ज़्यादा होती है, 3.3 मेट्रिक टन्स पर हेक्टेयर। यूनाइटेड स्टेट US में, अमेरिका में 3.4 है, अर्जेंटीना में 3.03, चाइना में लगभग 2 मेट्रिक टन पर हेक्टेयर होता है, और हमारे यहाँ जो एवरेज है वो 0.91 का है। तो आप समझिए कि इतना यील्ड अगर आपकी 0.91 आपकी है और ब्राज़ील की 3.36 है, तो ये इसकी कभी इकोनॉमिक वाइबिलिटी बनेगी ही नहीं। कोई कितना भी प्रयास कर ले, यील्ड अगर जब तक नहीं बढ़ेगी तब तक इसमें, या तो फिर आप वैल्यू एडिशन करिए, जिसके बारे में मैं आपको बताने जा रहा हूँ। वैल्यू एडिशन का मतलब ये है कि इंडिया में फूड में भी बहुत ज़्यादा सोयाबीन का यूटिलाइजेशन होता है। 6 मिलियन टन के करीब हम लोग यूज करते हैं फीड में, और 1.6 मिलियन टन्स के करीब फूड में जाता है। फूड के एप्लीकेशंस बहुत हैं, फूड में इसका इस्तेमाल ज़्यादा हो सकता है, और फूड में इसकी रॉ मटेरियल की कास्ट उतना मैटर नहीं करती। जैसे अगर आप चावल 10 रुपये केजी का खरीदेंगे, जो आप प्रोडक्ट बनाएंगे वो आप 20 रुपये, 25 रुपये, 100 रुपये केजी तक का बेचेंगे। लेकिन जो सोया मील होता है, सोया मील में कोई अगर वैल्यू एडिशन आपने नहीं किया तो उसका कोई कास्टिंग आपको नहीं, इतना नेक टू नेक कंपटीशन है कि आप उसमें मार्जिन बना नहीं सकते। इंडिया में फूड सिक्योरिटी की भी बहुत प्रॉब्लम है, माल न्यूट्रिशन के इश्यूज़ हैं। इसके लिए ये अगर वैल्यू एडिशन हम करेंगे तो हमें ज़्यादा पैसा मिलेगा। वैल्यू एडिशन के लिए पॉलिसी सपोर्ट की ज़रूरत होगी। मतलब अगर आप प्रोडक्ट बनाएंगे तो गवर्नमेंट के जो फीडिंग सोशल वेलफेयर प्रोग्राम्स हैं उसमें भी इसका इस्तेमाल होना चाहिए। बेटर इकोनॉमिक वैल्यू के लिए आपको इसका प्रोडक्ट इससे बनाने पड़ेंगे। अभी हमारी थोड़ी देर गडकरी साहब से बात हुई इसके बारे में, वैल्यू एडिशन के बारे में हमने उनको थोड़ा सा बताया। इसलिए बताया कि ये भी एक तरीका है, वैल्यू एडिशन करके उसकी प्रॉफिटेबिलिटी बढ़ाई जा सकती है। इंडस्ट्री को भी ज़्यादा पैसा मिलेगा, फार्मर्स को भी ज़्यादा पैसा मिलेगा, और मतलब एक इकोनॉमिकल वाइबिलिटी इसकी बनेगी। आप देखिए सोया में क्या है कि सोया एक बहुत ही अच्छी क्वालिटी का प्रोटीन है। इसमें 9 एसेंशियल एमिनो एसिड्स पाए जाते हैं, और ये हमारे कुपोषण को दूर करने का सबसे बड़ा साधन है। अब देखिए इसमें क्या होता है कि क्या क्या अपॉर्चुनिटीज़ हैं। अगर आप वैल्यू एडिशन करते हैं तो आप एक्सपोर्ट भी कर सकते हैं। वैल्यू एडिशन के लिए आपको अच्छी क्वालिटी का सोयाबीन चाहिए, तभी आप कर सकते हैं। एक्सपोर्ट आप तभी कर सकते हैं जब आपका प्रोडक्शन अच्छा हो, प्रोडक्ट की क्वालिटी अच्छी हो, रॉ मटेरियल अच्छा हो। अदरवाइज इंटरनेशनल मार्केट में कभी कम्पीट नहीं कर पाएगा। आप केवल जो इंसेंटिव्स है उसके बदौलत ही थोड़ा बहुत आगे बढ़ सकते हैं, लेकिन एक फुल फ्लेजेड वाइबिलिटी एक्सपोर्ट की कभी नहीं बनेगी। अगर हम इसकी वैल्यू बढ़ाते हैं, वैल्यू एडिशन करते हैं, तो इंडिया धीरे धीरे करके सोयाबीन में काफ़ी अच्छी
पोजीशन बना सकता है। हम 5th लार्जेस्ट प्रोड्यूसर हैं, लेकिन इकोनॉमिक वाइबिलिटी हमारी बहुत कम है। माल न्यूट्रिशन, आपको जैसे मैंने बताया, इंडिया में माल न्यूट्रिशन का बहुत बड़ा इशू है। चूँकि आप ये वर्ल्ड बैंक की रिपोर्ट, WHO आप देखते रहते हैं, ये सब सोशल मीडिया पर बहुत आता है। आप देखिए 38% चिल्ड्रन जो है 5 साल के नीचे, वो या तो छोटी ग्रोथ के हैं या उनका भरपूर मतलब ग्रोथ नहीं हो पाती, या दिमागी रूप से उतना वो ग्रैस्प नहीं कर पाते जितना जो आपको पता है प्रोटीन की बहुत ज़्यादा ज़रूरत होती है। प्रोटीन की वजह से कॉग्निटिव इम्पैक्ट बढ़ता है। जो आप चीज़ों को देखते हैं उसको आप समझ सकते हैं, अदरवाइज आप उसको देखेंगे और अगर आपकी कॉग्निटिव एबिलिटी अच्छी नहीं है तो आप उसको समझ नहीं पाएंगे, ज़्यादा देर तक आप उसको अपने ब्रेन में रिटेन नहीं कर पाएंगे। अगर पॉलिसी रिकमेंडेशन हो तो ये सोया प्रोडक्ट्स, गवर्नमेंट फीडिंग, सोशल वेलफेयर, गवर्नमेंट के जो ये स्कूल लंच प्रोग्राम है, ICDS प्रोग्राम है जो सप्लीमेंट्री न्यूट्रिशन प्रोग्राम्स हैं, PDS के प्रोग्राम हैं, इसमें भी अगर गवर्नमेंट सपोर्ट करे तो जो बनाने वाले लोग हैं वहाँ सप्लाई करके अच्छा पैसा बना सकते हैं और पूरी वैल्यू चेन उससे फ़ायदे में रहेगी। सोया, हम लोग जो बात करते हैं सोया की, तो सोया इसलिए कि प्रोटीन की डेंसिटी सोयाबीन में ही सबसे ज़्यादा होती है, 40% प्रोटीन होता है, इसलिए सोया की बात की जाती है कि सोया सबसे रिच प्लांट प्रोटीन का सोर्स है। तो अगर हम इसको यूज करेंगे, आप इसका फोर्टिफिकेशन भी कर सकते हैं, तरह तरह से इसके यूज कर सकते हैं। मेरा एड्रेस भी इसमें लास्ट में है, अगर आपको कोई डिटेल और भी चाहिए तो हम आपको बता सकते हैं। WHO और FAO ने जो बताया, जो प्रोटीन का और एमिनो एसिड्स का जो हमारी डाइट, न्यूट्रिशियस डाइट जो हमको मिलनी चाहिए पर डे, वो सारी सोया से मिलती है। आप देखिए कि जो आप रोज़ की चीज़ें खाते हैं उसमें कहाँ कितना प्रोटीन होता है। जो आपका चावल होता है उसमें 8% प्रोटीन होता है, गेहूं में 12%, दालों में 23%, सोयाबीन में 40% के करीब प्रोटीन होता है, और जो सोया फ्लावर होता है या सोया बड़ी होती है उसमें 50% के आसपास प्रोटीन होता है। अब नीचे आप देखिए, दूध में 4%, चिकन में 20%, मीट में 18% और अंडों में 13% प्रोटीन होता है। तो ये प्रोटीन का सबसे अच्छा स्रोत है। दूसरा ये है कि अगर आप ये देखिए कि 1 टन प्रोटीन पैदा करने के लिए कितने हज़ार गैलन पानी की ज़रूरत होती है, तो वो सोया में सबसे कम है। 2500 गैलन पानी में आप 1 टन सोयाबीन पैदा कर सकते हैं, जबकि अंडे के केस में ये 3200, चिकन में 4500, पोर्क में 5900 और बीफ में ये 20,700 गैलन पानी लगता है 1 टन मीट प्रोड्यूस करने के लिए। ऐसे यूजेबल प्रोटीन जो है वो सबसे ज़्यादा उसकी यील्ड सोयाबीन की है। अगर हेक्टेयर वाइज देखेंगे, इंडिया में तरह तरह के प्रोडक्ट्स हैं, चूँकि लोग कम हैं, समय भी कम है, तो बहुत ज़्यादा मैं इसके बारे में बता नहीं पाऊँगा, लेकिन 3000 के करीब सोया मिल्क, टोफू और तरह तरह के यूनिट्स हैं जो ये सब प्रोडक्शन करते हैं। 900 के करीब ऐसे यूनिट्स हैं जो कि नगेट्स, ग्रेन्यूल्स और इस तरह के प्रोडक्ट्स प्रोड्यूस करते हैं। ये सारे सोया प्रोडक्ट्स हैं, जैसे आपका सोया मिल्क, टोफू, नगेट्स, सोयाबीन का फ्लावर, इसको फोर्टिफाई कर सकते हैं गेहूं के साथ, बेसन के साथ, पापड़, तरह तरह के प्रोडक्ट्स हैं इसमें दिए गए हैं। अगर आपका इंटरेस्ट होगा तो ये प्रेजेंटेशन आपको प्रोवाइड किया जा सके। बेकरी में यूज होता है, एक्सट्रूडेड स्नैक्स हैं, नूडल्स हैं, ब्रेकफास्ट सीरियल्स हैं, डिफेटेड सोया फ्लावर, फ्रोजन डेजर्ट्स, मीट एनालॉग, ये सारे प्रोडक्ट्स हैं। ये अलग अलग देश हैं जो सोयाबीन का प्रोडक्शन करते हैं। तो सबसे ज़्यादा ब्राज़ील में सोयाबीन होता है। ब्राज़ील 153 मिलियन टन्स के करीब इसका प्रोडक्शन है, जो कि 39% टोटल प्रोडक्शन है वर्ल्ड का। US में 29, अर्जेंटीना 12 है, इंडिया 3%। इंडिया का टोटल सोयाबीन, वर्ल्ड का सोयाबीन का जो प्रोडक्शन है उसमें
3% इंडिया का कंट्रीब्यूशन है और हमारा प्रोडक्शन 11.88% है। ये प्रोडक्शन ट्रेंड है कि कहाँ कब कितनी मतलब सोयाबीन किस कंट्री में किस रेट से बढ़ा और घटा। तो आप देखेंगे इंडिया में ऑलमोस्ट स्टैग्नेंट है, बहुत दिनों से लगभग उतना ही है, थोड़ा कभी बढ़ जाता है, थोड़ा कभी घट जाता है। जो आप देखेंगे प्रोडक्शन जो पिछला एवरेज था 14 से 23 तक का जो एवरेज था टोटल वो 354 मिलियन मेट्रिक टन्स था और कंपाउंड ग्रोथ उसका 2% था। 22-23 का जो टोटल प्रोडक्शन एवरेज था वो 378.7 मिलियन मेट्रिक टन्स था और 23-24 का जो है वो 395 मिलियन मेट्रिक टन्स के करीब सोयाबीन का प्रोडक्शन था, जिसमें कि 4% की ग्रोथ हुई। तो पहले 2 था, अभी 4 हो गया वर्ल्ड वाइड। तो प्रोडक्शन भी काफ़ी तेज़ी से बढ़ रहा है। अगर आप इसमें वैल्यू एडिशन करते हैं तो फार्मर्स की इनकम बढ़ेगी, एम्प्लॉयमेंट जनरेशन होगा, फूड सिक्योरिटी बढ़ेगी और लोगों को न्यूट्रिशनल बेनिफिट मिलेगा। देखिए दो चीज़ें हैं, अगर आप इसको करते हैं तो जो एंटरप्रेन्योर्स हैं, जो पहले आप फार्मिंग करते हैं, हार्वेस्टिंग करते हैं, प्रोसेसिंग करते हैं, पैकेजिंग, डिस्ट्रीब्यूशन, इसमें एंटरप्रेन्योर हर जगह इन्वॉल्व है और उसका बेनिफिट होगा। जो फार्मर्स का बेनिफिट है उनकी इनकम बढ़ेगी और उनका जीवन स्तर बहुत अच्छा होगा और क्रॉप का अच्छी तरह से यूटिलाइजेशन होगा। ये है सोया मिल्क बनाने का तरीका। सोया मिल्क बनाने के लिए मशीन से बनाते हैं और ये प्रोसेस है उसका। सोक करते हैं रात भर सोयाबीन को 8 घंटे, उसके बाद ग्राइंड करते हैं, एयरलेस कोल्ड ग्राइंडिंग करते हैं, तो उसमें कोई स्मेल नहीं होती, बीनी स्मेल नहीं होती। ये सोया मिल्क है जो मार्केट में अवेलेबल है, अलग अलग स्टेरिलाइज्ड और अलग अलग फॉर्मेट में मिलता है। आप ये सुपर स्टोर्स पर देख सकते हैं। टोफू है जो कि पनीर की तरह का प्रोडक्ट होता है और उससे सारे प्रोडक्ट जो पनीर से बनाते हैं आप उसको बना सकते हैं। इसकी खासियत ये होती है कि अगर आप टोफू बनाते हैं तो 2 केजी सोयाबीन का जो दूध बनाते हैं उससे लगभग 3.5 केजी टोफू बनता है। तो प्रॉफिटेबिलिटी इसकी बहुत अच्छी है और सारे प्रोडक्ट जो आप रेगुलर पनीर से बना सकते हैं वो इससे आप बना सकते हैं। तो ये और इसका अपना कोई स्मेल नहीं होता, अपना कोई फ्लेवर नहीं होता, इसलिए जिस भी ग्रेवी के साथ आप इसको डालते हैं वो उसी का फ्लेवर एक्सेप्ट कर लेता है। टोफू को जनरली अगर आप वाटर फिल्ड पाउचेज में रखेंगे या इस तरह से पानी में सबमर्ज करके रखेंगे तो इसकी सेल्फ लाइफ थोड़ी अच्छी होती है। सुपर स्टोर्स में ऐसे ही आपको मिलेगा। ये आप देखेंगे एक राइट साइड में जो है वो उस साइड में वो स्पाइसी टोफू है और आप इधर आपका प्लेन टोफू है। ये 2 केजी के ब्लॉक हैं। 2 केजी सोयाबीन से एक ब्लॉक बनता है। ये तरह तरह की मिठाइयाँ भी बनती हैं जो कि अलग अलग कमर्शियली अवेलेबल हैं। अगर आप बिज़नेस करना चाहते हैं तो बिज़नेस करने में मैं आपको बता दूं कि इसमें 30 लीटर से लेके 10,000 लीटर तक की मशीनें आती हैं। छोटी मशीन से आप टेट्रा पैक में नहीं जा सकते। अगर आपको टेट्रा पैक में जाना है तो मिनिमम 2000 लीटर पर आवर की मशीन आपको चाहिए। ये छोटी मशीनें हैं जो कि आप मतलब छोटे उद्योग के लिए आप इसको लगा सकते हैं। सोया नट्स भी एक बहुत अच्छा नट्स का वो है जो कि रिप्लेस करता है मूंगफली को। मूंगफली में आपका सोया नट्स के मुकाबले डबल ऑयल होता है और हाफ प्रोटीन होता है, तो इसलिए सोया उसका एक बहुत अच्छा साधन। आप उसको या तो फ्राई करिए या रोस्ट करिए। अलग अलग प्रोडक्ट्स हैं, आप देखेंगे सोया के तरह तरह के प्रोडक्ट, चिक्की भी बनाई जाती है, पैक्ड प्रोडक्ट्स हैं। ये सोया के बहुत से प्रोडक्ट्स हैं। इसको सोक करके भी बनाते हैं, ड्राई भी बनाते हैं और हनी कोटेड तरह तरह की कोटिंग भी होती है इसमें। जो टेक्सचर्ड सोया प्रोटीन होता है, TSP जिसको बोलते हैं, वो बहुत अच्छा प्रोडक्ट है। वो एक्सट्रूडेड प्रोडक्ट है, बेसिकली एक्सट्रूजन के प्रोसेस से बनाया जाता है और इससे सारी चीज़ें जो आप इसमें देख रहे हैं ये सारी चीज़ें बना सकते हैं। आप देखिए ये नगेट्स आपको चावल दाल के साथ सोया नगेट्स मार्केट में उपलब्ध हैं और ये नगेट्स आपको
हर इवन एयरपोर्ट पर, एयरलाइंस में और जनरली तो हर जगह उपलब्ध है। मीट एनालॉग जो है वो मीट की तरह का प्रोडक्ट, मीट को रिप्लेस करने का प्रोडक्ट है ये। और इसको बनाने के बहुत तरीके हैं। हाई मॉइस्चर मीट एनालॉग भी होता है और लो मॉइस्चर मीट एनालॉग भी होता है, और इसमें मशीन का भी उपयोग होता है, एक्सट्रूडर्स का उपयोग होता है। जनरली ट्विन स्क्रू एक्सट्रूडर इस्तेमाल किए जाते हैं। ये अलग अलग प्रोडक्ट्स हैं जो बनाते हैं लोग। ये भी हम लोगों ने डेवलप कराया था। ये इस तरह के प्रोडक्ट आपको देखने में मीट की तरह लगेंगे, खाने में भी मीट की तरह लगेंगे, लेकिन आप मीट नहीं खाएंगे। मीट इसमें सबसे अच्छी बात यह है कि इसकी सेल्फ़ लाइफ बहुत अच्छी होती है, आप घर में रख के बना सकते हैं। मीट की कॉस्ट बहुत होती है और इसकी कास्टिंग कम आती है, और इसमें प्रोटीन बहुत ज़्यादा होता है। हाई प्रोटीन स्नैक्स आपको मार्केट में बहुत मिलेंगे। आप इस तरह के भी प्रोडक्ट्स बना सकते हैं। ये सब प्रोडक्ट्स मार्केट में अवेलेबल है। इसके अलावा भी बहुत से प्रोडक्ट्स हैं। इंडिया में थाउजेंड्स ऑफ सोया मिल्क, टोफू और डिफरेंट काइंड के प्रोडक्ट्स अवेलेबल हैं। सोयाबीन के आटे को आप गेहूं के आटे में मिला सकते हैं, उससे उसकी कॉस्टिंग भी कम आती है, प्लस प्रोटीन वैल्यू उसकी बढ़ जाती है, और फोर्टिफिकेशन से उसकी प्रोडक्ट की बायोलॉजिकल वैल्यू बहुत अच्छी हो जाती है। कुछ ब्रांड्स मार्केट में उपलब्ध हैं। एक्सपेलर भी एक अच्छा प्रोसेस है सोयाबीन का तेल निकालने के लिए। एक्सपेलर प्रोसेस से आपका जो सोया फ्लावर होता है उसमें से वो 7% के करीब फैट होता है उसमें। आप उससे वैल्यू एडेड प्रोडक्ट्स बना सकते हैं, फोर्टिफाई कर सकते हैं। चूँकि उसमें 7% फैट होता है, तो इसकी वजह से उसमें प्रोटीन और कैलोरी भी होती है। तो वो गवर्नमेंट फीडिंग प्रोग्राम्स में, फोर्टिफिकेशन इत्यादि में बहुत अच्छे से यूज हो सकता है। ये तरह तरह के प्रोडक्ट्स हैं। कंक्लूजन ये है कि सोया फूड प्रोसेसिंग में एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है वैल्यू एडिशन की, जिससे कि वैल्यू एडिशन से ज़्यादा पैसा मिलेगा, फार्मर्स का लाइवलीहुड अच्छा होगा, लोगों को सस्ता न्यूट्रिशन भी मिलेगा, और माल न्यूट्रिशन की समस्या भी काफ़ी हद तक कम हो सकती है इससे। और जब ये एक बार शुरुआत हो जाती है तो इसको स्केल अप भी किया जा सकता है हाई लेवल पर। अभी की जो स्थिति है उसमें ये है कि बहुत छोटे छोटे प्रोडक्शन है, बहुत छोटा यूनिट है, कमर्शियल वाइबिलिटी नहीं है, और वो कभी भी सक्सेसफुल होगा नहीं। आपका जो एटीट्यूड होना चाहिए प्रोडक्ट बनाने का, वो कमर्शियल होना चाहिए। थोड़ा भी मैकेनाइजेशन उसमें ज़रूर होना चाहिए। हाथ से बना के आप कभी स्टैंडर्ड प्रोडक्ट्स को बीट नहीं कर सकते। ये मेरा एड्रेस है डिटेल, अगर किसी को कभी कोई आवश्यकता हो तो हम आपको हेल्प कर सकते हैं। थैंक यू वेरी मच। थैंक यू। धन्यवाद सर। आपका ये जो लंबा एक्सपीरियंस है सोयाबीन और उसके प्रोसेसिंग में, वाकई ये बहुत अच्छा है। एंड ये जो हमारे फार्मर्स है, आपने जो टेक्निक्स बताए अलग अलग, और जो फूड प्रोसेसिंग के बारे में बताया, इनके काम में आएगा। एंड वो आपसे कांटेक्ट करेंगे और आप जो भी कुछ टेक्निक है उसके बारे में आपसे बातचीत करेंगे। धन्यवाद सर, आप यहाँ आए। एग्रोविजन ऑर्गेनाइजर्स की तरफ से हार्टफेल्ट थैंक यू।